सर्वात मोठा प्रश्न याच्यात काय की मी ब्रश करतो 2 वेळा करतो 3 वेळा करतो, वेळ कुठली ब्रश करायची? रात्री. रात्री जास्त महत्वाचं आहे. सकाळचं ब्रशिंग हे युजली फक्त फ्रेशनेससाठी. आमच्याकडे असे पेरेंट्स झालेत की त्यांनी मला सांगितलं की आमच्या मुलाला दात झाले नाहीत. वर्षभरात त्या मुलांचे बिचाराचे समोरचे 4 दात किडून निघून गेले आणि बारीक बारीक फक्त हे माझ्या मुलाला दात असे झाले आहेत म्हणे. मग आम्ही तेच पेरेंटला समजून सांगतो की रात्री दूध पिऊन झोपवायचं नाही. दाताचा तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती काही परिणाम होतो का आणि त्याचा काही संबंध असतो का? ज्यांच्या हिरड्या खराब आहेत आणि डायबिटीज आहे पेशंटला, जर या पेशंटच्या मी हिरड्या क्लीन केल्या, स्वच्छ केल्या, तर दे हॅव सीन की ह्यांचं डायबिटिक कंट्रोल आपोआप विदाउट मेडिकेशन हॅज कम क्वाईट क्लोज टू द नॉर्मल. येस. माझा दात हा गुळगुळीत लागता कामा नये. हा गुळगुळीत लागला म्हणजे प्लाकची लेअर पूर्णपणे आहे. पण तो प्लाक काय करतो, आपले जे तर कधी रूट कॅनल केला पाहिजे आणि कधी नाही? जेव्हा दाताची कीड ही नसेपर्यंत पोचली आहे आणि जेव्हा नस एक्सपोज झाली नाही एकदा, तर तुम्ही त्याला काही करून ट्रीट करू शकत नाही, नुसतं फिलिंग. म्हणून रूट कॅनल करणं गरजेचं आहे. अक्कलदाढ काढल्यावरती त्याचा माझ्या ओरल हायजीनवरती काही फरक पडतो? मार्केटमध्ये ना खूप वेगवेगळ्या टूथपेस्ट आहेत, तर नेमकी टूथपेस्ट कशी पिक करायची? काही पेस्ट आहेत की ज्याच्यात ट्रायक्लोसान किंवा प्लास्टिक वापरले जातात. काय काय याच्यात आलं आलं लक्षात. हा त्याच्यात दिसतात असं दिसतं, हा. फ्रेश असं शब्द असतात. हा हा आपण ऑलरेडी एका याच्याकडे चाललो की आता प्लास्टिक बॉटलमध्ये पिलं नाही, पहिलं मायक्रोप्लास्टिक. तर हे मायक्रोप्लास्टिकच आहे. काही लोक असतात जे असे 30 सेकंदात ज्यांचा ब्रश करून होतो, किंवा काही लोक असतात जे 5-5 मिनिटं तो असा ब्रश घासतच राहतात. किती वेळ ब्रश करायचा आणि कसा ब्रश करायचा? फरशी घातल्यावर का घासायचं नाही आपल्याला. सायंटिफिकली दृष्ट्या बघितलं तर खरं सांगतो, कवळी घातलेल्याच पेशंटला विचारलं पाहिजे त्याची प्रॉब्लेम किती आहे. एक तर मेजर प्रॉब्लेम त्यांना चव नाही लागत. प्लास्टिक आहे तोंडात, जेवायला वेळ लागतो म्हणून अर्धपोट्या उठतात किंवा बाहेर जायचं टाळतात. बाहेर कोणाकडे गेलं, हॉटेलला गेलं, नाही तेवढं जेवढं जमतं तेवढंच. खरं कवळी उठून स्वच्छ कोण करणार तिथे? ओव्हरनाईट काम करतात जॉब्समध्ये वगैरे, ते जनरली एक डब्बी ठेवलेली असते माउथवॉशची. दात घासायला वेळ नाही मिळाला, त्यांनी धुतलं तोंड, झालं, संपलं विषय. तर ते तेवढंच एफिशियंटली क्लीन करतं का? माउथवॉश इज. दाताच्या बाबतीतले असे कुठले गैरसमज जे तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला दिसतात? दात काढायला येणार की पहिले म्हणतात की डोळ्याचं काय होईल का माझ्या. हां. गोड गैरसमज कसा आहे तर की वरचे दात आणि हे जवळ. तर आम्ही कधी कधी पेशंटला विचारतो की असं कुठं ऐकलं का की ऐकायनं बंद झालं म्हणून. ते तर जवळच आहे की ते. पण असा काही संबंध. टूथपेस्टमुळे दात पिवळ्याचे, काळ्याचे, पांढरे होऊ शकतात का? हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मला आणि ओंकारला सुरुवातीपासून तुम्ही दात का काढता असे प्रश्न खूप विचारायचे लोक कॉमेंटमध्ये. ते पण जोक्स असाईड, पण लिटरली दात म्हणलं की आपण फक्त हसणं, स्माईल किती छान आहे किंवा स्माईल कशी आहे ह्याबद्दलच बोललो होतो. पण खरं तर ते बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ते गेटवे ऑफ आवर एंटायर हेल्थ आहे. तर नक्की काय आहे दातांची निगा राखणं का महत्त्वाचं आहे? नक्की दाताची निगा राखणं म्हणजे काय? दात घासणं म्हणजे काय? कसे घासले पाहिजेत? कशाने घासले पाहिजेत? किती वेळ घासले पाहिजेत? त्याचा आपल्या इन जनरल हेल्थशी काय संबंध आहे? आणि हे ट्रीटमेंट काय असतात त्याच्यावरती, आणि आपण कशा त्या ट्रीटमेंट अवॉइड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलायला आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पंकज चिवटे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर गेली 27 वर्ष झालं ॲज अ डेंटल सर्जन म्हणून काम करतात. त्यांनी हजारो लाखो खरं तर दात बघितलेले आहेत. त्यामुळे त्यांना नक्की अनुभव आहे की या विषयावरती काय काय गोष्टी घडतात आणि त्याच्यामागे लोकांची काय सायकोलॉजी असते, या सगळ्यांवरती बोलणार आहोत. आणि हां, आम्ही एवढे सगळे विषय, एवढे सगळे महत्त्वाचे तज्ज्ञ घेऊन येत असतो, जेणेकरून ज्या विषयांवरती तुम्हाला थोडीशी अवघड गोष्ट होते किंवा ज्या विषयाबद्दल बोललं जात नाही, ज्या विषयाबद्दल थोडंसं तज्ज्ञांकडनं समजून घेणं गरजेचं आहे, त्यासाठी आमचा हा सगळा खटाटोप असतो. आणि त्याच्यासाठी तुमचं सबस्क्रिप्शन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही बघतो आहे की अजून पण 70% लोकजण एपिसोड बघतायत, कॉमेंट करतायत, पण सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जेवढं आम्हाला सबस्क्राईब कराल तेवढे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू, तेवढे आम्ही दिग्गज तज्ज्ञांना या शोवरती बोलवू शकू आणि अशी छान छान कॉन्व्हर्सेशन तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. येस, मला सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करायची आहे, कारण आपल्याला सगळ्यांनी कायम लहानपणापासून सांगितलं असतं की रोज उठल्यानंतर पहिलं काय करायचं असतं तर ब्रश करायचा असतो, दात घासायचा असतं. जर आपण रोज दात घासतो, बहुतेक लोक दिवसातनं 2 वेळा दात घासतात, तरीही दात खराब का होतात? नाही, हा प्रश्न मला वाटतं 99% पेशंटचा किंवा कोणी, मला पेशंट सोडून दे पण बाहेर कोणालाही भेटले की हे प्रश्न असतातच. आपण ह्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाच्या शब्दांवर जाऊया. शब्द की काय? घासतो.
तर तिथंच आपला हा प्रॉब्लेम चालू होतो की आपल्याला दात घासायचे नाहीत, आपल्याला दात स्वच्छ करायचे आहेत. तर हा एक खूप मोठा, जोपर्यंत आपण स्वतः ह्या शब्दांमध्ये चेंज करत नाही आपल्या रोजच्या सवयीमध्ये, की मला दात स्वच्छ करायचे, मग मला दात स्वच्छ करायचे असतील तर कसे केले पाहिजे, आणि मी जे दात स्वच्छ केलेले आहेत ते मी रोज स्वतः चेक करू शकतो का मला दात किड्याची वाट बघायला लागेल किंवा दात दुखायची वाट बघायला लागेल आणि मग मी म्हटलं पाहिजे की नाही. हा तर एक रोजच्या दिनसरणीतला गोष्ट इथला. दुसरी गोष्ट, बाकीची पण गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे काय, वॉटर इंटेक, पाणी. तुम्ही पाणी किती पिता ह्याच्यावर तुमच्या लाळेचा थिकनेस, लाळेची थिकनेस जर झाली तर हे दाताचं किडण्याचं प्रमाण भयंकर वाढतं. त्यामुळे कमी वॉटर पाणी प्यायलं तर येस, म्हणजे वॉटर इंटेक हा बाकीच्या गोष्टींसाठी तर इम्पॉर्टंट आहेच. आपण म्हणतो 3-3.5 लिटर पाणी पिलं पाहिजे, पण हा तोंडासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दात किडणं सोडा, इवन किंवा आपल्याला दातांची दुर्गंधी, हाही प्रकार तिथनं सुरू होतो. हे 2 मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे न्यूट्रिशन, आता तुम्ही काय जेवताय, काय खाताय आणि ते दाताला चिटकून बसतंय का रात्री. आता सर्वात मोठा प्रश्न याच्यात काय की मी ब्रश करतो, 2 वेळा करतो, 3 वेळा करतो, पण नक्की कुठला सर्वात इम्पॉर्टंट वेळ कुठली ब्रश करायची? रात्री. रात्री जास्त महत्वाचं आहे. हां, कारण 2 गोष्टी समजून घ्या. आपण ब्रश करतो काय, तर सकाळचं ब्रशिंग हे युजली फक्त फ्रेशनेससाठी आहे. दात क्लिनिंगसाठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट दात क्लिनिंगसाठी कुठलं आहे तर रात्री. कारण काय, तुम्ही दिवसभर जेवता, चूळ भरली असेल, काय असेल, दातामध्ये अडकलेलं असणारच आहे. तुम्ही जर ते ब्रश करून नाही काढलं आणि तुम्ही रात्री झोपता, रात्री झोपल्यानंतर आपण तोंड बंद करून झोपतो, म्हणजे ते जे एन्व्हायरमेंट तयार होतं ते बॅक्टेरियासाठी भयंकर पोषक आहे आणि ह्याच्यात तुमचे दात किडण्याचे प्रमाण वाढतं. त्यामुळे जर तिथंच ब्रश नाही केलं आपण आणि मग सकाळी उठून ब्रश केलं तर ऑलरेडी तुम्ही बॅक्टेरियाला तर भरपूर वेळ दिलेला आहे आणि आता म्हणता तुम्ही आता जावा, तुमचं काम झालं आहे. ते काम करू न देण्यासाठीच रात्रीचं ब्रशिंग तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे तर मी म्हणतो फॅमिलीमध्ये सगळ्यांना सवय लावली गेली पाहिजे की प्रत्येकाने ब्रश केलं. आणि त्याचा अजून एक मोठा ॲडव्हान्टेज माझ्या बाबतीत सांगतो काय, की आपण आपल्या आवडीची टूथपेस्ट वापरतो, फ्रेशनेस राहतो, त्यानंतर तुझ्या खाण्याची इच्छा निघून जातात. हे रात्री टी व्हीला बसला आणि काहीतरी तू खाल्लंयस हे निघून जातात, कारण यू आर फिलिंग फ्रेश ना, सो यू आर ओके विथ इट. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द ॲडव्हान्टेज की तुम्ही ब्रश रात्री का करणं गरजेचं आहे. मिडनाईट मंचिंग टाळायचं असेल तर रात्री ब्रश करा. हा चांगला आहे. तुम्ही वापरला ना, फ्रेशनेस बघितलं ना, तुम्हाला आपोआप वाटणार आहे की आता मला तोंडात काय टाकायचं नाही, आय एम फिलिंग गुड. जसं पाणी पिणं इम्पॉर्टंट आहे तसं रात्री ब्रश भयंकर इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्याशिवाय सकाळचं ब्रशिंग इज काय की फक्त काय की रात्रभर तुम्ही झोपलेला असता, लाळ तशीच स्थिर असते, त्यामुळे प्लॅक फॉर्मेशन होतं. ते प्लॅक फॉर्मेशन निघालं पाहिजे, दॅट इज मॉर्निंग ब्रश. बट रात्रीचं ब्रशिंग इज इम्पॉर्टंट फॉर अन्नकण जे काय अडकलेलं आहे, कुठेही तुमच्या दाताच्या फटीमध्ये अडकलं असेल किंवा एखाद्या दातात खड्डा पण असेल, हे जर तुमचं नॉर्मल चूळ भरणे निघतच नाही. त्यामुळे नाईट ब्रशिंग इज बिफोर गोईंग टू बेड, राईट, सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट. मग नेमका ब्रश कसा करायचा? कारण काही लोक असतात जे असे 30 सेकंदात ज्यांचा ब्रश करून होतो, किंवा काही काही लोक असतात जे 5-5 मिनिटं तो असा ब्रश घासतच राहतात. तर किती वेळ ब्रश करायचा आणि कसा ब्रश करायचा? नाही, हे तर आपल्याकडे घरोघरी हे बघितलेलं असतं की प्रत्येक काही घरांमध्ये अशी काही लोक आहेतच, एस्पेशली सिनियर लोक, की 5 मिनटं ब्रश घ्यायचा आणि घरभर फिरायचं, किंवा नाही घरघर फिरलं तरी ते बोलायचं त्याच्या ब्रश करताना. ह्या गोष्टी फार कॉमन आहेत, पण ॲक्च्युली आता सायंटिफिकली दृष्ट्या बघितलं तर ब्रशिंग 2 मिनटाच्या वर नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कसं आहे तर 30 सेकंद एक क्वाड्रंट, म्हणजे आपण जेव्हा दाताच्या 4 बाजू मोजतो, जबडा 2 वरचा खालचा, आणि त्या जबड्याला 2 भागात विभागलं म्हणजे असे 4 क्वाड्रंट होतात, राईट साईड अपर, राईट साईड लोअर, असे 4. तर 30-30 सेकंद प्रत्येकाला जर दिला वेळ, म्हणजे 2 मिनटं मॅक्सिमम. ह्याच्यापेक्षा तुमचं ब्रशिंग वाढलंच नाही पाहिजे. ओके, 30 सेकंदात तर ब्रशिंग होत नाही, मग तुम्ही ब्रशिंग केलेलंच नाही पहिली गोष्ट, कारण तेवढ्या ह्याच्यात तुम्ही. आणि ब्रश करताना मात्र सगळे दात कवर व्हायला पाहिजे. नुसतेच समोरचे दिसत आहेत तेवढेच ब्रश केले पाहिजे, हा अजून एक खूप मोठाचा, कारण सगळ्यांचाच हा असतो. राईट साईडला जोरजोरात ब्रश करायचं, कारण राईट हँड असतो, लेफ्ट साईडला जोरजोरात घासतात, शक्ती तिकडे लावायचीच नाही. असंच होतं काय, तेच सांगतो ना, ते असं नाही होत. शक्ती लावायची नाही, आपल्याला दात स्वच्छ करायचे. आणि स्वच्छ करताना सर्क्युलर मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन, आणि सगळे काय करतात, घासतात. आपल्याला घासायचं नाही, फरशी घासल्यासारखं घासायचं नाही, आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. स्वच्छ करताना तुम्ही सर्क्युलर किंवा अप अँड डाऊन मोशनमध्ये, आणि
ह्याच्यामध्ये आता दुसरा प्रश्न आपोआप असा येतो की मग ब्रश, कारण हे आपोआपच लोकांना विचारलं जातं की ब्रश कुठला वापरतो. मी तर हार्ड वापरतो, हे असं अभिमानाने सांगितलं Hard, जातं. soft आमच्याकडे येतात हो. patient की आम्ही तर हार्डच वापरतो, आणि हार्ड म्हणजे खूप स्वच्छ होतात. हार्डनी फक्त एकच गोष्टवरती दात घासले जातात, म्हणजे दातावरचं आवरण निघून जातं. म्हणजे हे प्रॉब्लेम वाढवतोय आपण, कमी नाही करत आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सॉफ्ट ब्रिसल, सुपर सॉफ्ट, सेन्सिटिव्ह, ह्याचे 3-4 प्रकार आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कुठल्याही ब्रँडमध्ये घ्या तुम्ही. हो. त्यामुळे सॉफ्ट ब्रिसल वापरायचा, आणि तो ब्रश मात्र आपण कालांतराने एव्हरी 2 months हा चेंज केलाच पाहिजे. प्रत्येक 2 महिन्यांनी ब्रश खराब झाला नाही तरी नाही, खराब झाल्याची व्याख्याच ही आपल्याला बघावं लागला. म्हणजे असे हात झाले तर असे आज झाले तर 15 दिवसात चेंज करा. ह्याचा अर्थ काय आहे की तुमचे प्रेशर जास्त आहे, म्हणजे आपल्याला प्रेशर कमी करावं लागणार आहे. हे पहिली गोष्ट. आणि दुसरं, खराबच होत नाही आहे ह्याच्याकडं बेसिकली काय, नुसतेच ब्रिसल सरळ दिसत आहेत असं नाही. ब्रिसल काय होतात, रोज त्या पाण्यामध्ये वापरून, त्या ब्रशमध्ये वापरून हार्ड व्हायला चालू होतात. म्हणजे जो आपण सेन्सिटिव्ह सुपर सॉफ्ट घेतलेला आहे तो ऑलरेडी आपण मीडियम हार्डपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळेच ब्रश वर्षाला एक 5 ते 6 ब्रश वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला चेंज करणं हे कळलंच पाहिजे बाकीच्या गोष्टींपेक्षा, किंवा टूथपेस्ट आपली संपतेच 2 महिन्यात 1.5 महिन्यात संपते. ब्रश तेव्हा घेऊन यायचं. आता ओंकारनी जे म्हणाला आणि तुम्ही सांगितलं की साफ करणं गरजेचं आहे, स्वच्छ घासणं नाही करणं. सो साफ करणं म्हणजे काय करणं एक्सपेक्ट, कारण एक कळालं की आपण जे दिवसभरात खाल्लं आहे त्याचा जो काही रेसिड्यू राहिला आहे दातावरचा, जे काही अनावश्यक गोष्टी राहिल्यात दातात अडकलेल्या त्या सगळ्या क्लीन करणं, आणि जे काही प्लाक तयार होतं आहे ते क्लीन करणं, ह्या दोनच गोष्टी येतात. Yes. फक्त एवढ्याच 2 गोष्टी, आणि ह्याच इम्पॉर्टंट. बेसिकली काय आहे की आता प्लाक एकदा मी काढला तर त्याला तो लगेच येतो, कारण तो बायोफिल्म आहे. तो कुठेही ओलावा जिथं असतो तिथं हा प्लाक तयार होतो. प्रॉब्लेम प्लाकचा नाही आहे, प्लाकवरच्या बॅक्टेरियाचा आहे. ओके. आणि तो जो थर्स असतो, आणि तो प्लाक काय करतो, आपले जे जेवण करणारे ह्याला ट्रॅप करतो, आणि मग जे बॅक्टेरिया तोंडात ऑलरेडी असतात आपल्या, ते त्याच्यावर काम करायला चालू करतात, आणि म्हणून तो पिवळसर थर दिसायला लागतो. आणि मग तिथं आजूबाजूला जेव्हा जास्त अडकलेला असेल तेव्हा दात किडायला सुरू होतो. त्यामुळे तो प्लाक, आणि हा प्लाक काढण्याची एक सिंपल पद्धत सांगतो मला. म्हणजे आम्ही युजली पेशंटला ते सांगतो की जेव्हा दात पेशंट स्वच्छ करून घेतात आमच्याकडनं, की काय बघितलं पाहिजे, त्याचा प्रश्न असतो. तर एक सिंपल गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा सकाळी उठून ब्रश केलं दात आणि जी दातावरनं फिरवली, की मी कसं बघतो माझे स्वतःचे दात स्वच्छ आहेत का नाही, तर माझा दात हा गुळगुळीत लागता कामा नये. ओके. हा गुळगुळीत लागला म्हणजे प्लाकची लेअर पूर्णपणे आहे. ओके. हे तुम्ही स्वतःही चेक करू शकता. हो. तू जर दिवसभर बोललास कंटिन्युअसली आणि तू जर चेक केलंस तरी तुला कळेल की अरे दात एकदम सुक्कन अशी जीभ निघून जाते दातावरनं, स्मूथ, दॅट इज प्लाक. आणि सेपरेटली जेव्हा तुला दात फील होतात तू ब्रश कर आणि मग फील कर. तर प्रत्येक दात असा त्या दातावरचे छोटे छोटे खड्डे, छोटे छोटे हे नॉर्मल जे आहेत ॲनाटॉमिकल मॉर्फॉलॉजीज, ते जिभेला कळतं. हे जर तुला रोज तू चेक केलंस तर तुलाही कळत जाईल की आपण ब्रश नीट केलं आहे. इंटरेस्टिंग. ही सिम्पल टेस्ट आहे, स्वतः सगळे लोक घरात करू शकतात. म्हणजे मला विचारतात ना, मग तुमचे दात किडत नाहीत. काळजी घेतली तर नाही किडणार ना, आणि वेळच्या वेळेस गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग टूथपेस्ट सर कशी निवडायची? कारण मग आता जर बघायला गेलो मार्केटमध्ये ना, खूप वेगवेगळ्या टूथपेस्ट आहेत. म्हणजे ते हातावर घेऊन लावण्याचं दंतमंजनपासून, मग चारकोल आला त्याच्यात, मग आणखीन काही मीठ आलं, गरम मसाला, सगळं म्हणजे सगळे मसाले आहेत काही त्या टूथपेस्टमध्ये. तर नेमकी टूथपेस्ट कशी पिक करायची? आता टूथपेस्टमध्ये ना सायंटिफिकली दृष्ट्या बघितलं तर एक 4 कॉन्स्टिट्यूंट असतात. एक म्हणजे ॲब्रेझिव्ह, म्हणजे ज्याच्याने एक बारीक पार्टिकल साईज असते, ज्याच्याने ॲक्च्युली ती प्लाक लेअर निघाली पाहिजे. तर ती ॲब्रेझिव्ह म्हणजे सिलिका पार्टिकल्स असतात. दुसरं एक ह्युमेक्टंट, म्हणजे जेणेकरून एखादी टूथपेस्ट सॉफ्ट किंवा लिक्विडी किंवा जेल हे बनवलं जातं, ते लिक्विड. तिसरा पार्ट आहे तो एक प्रकारचा डिटर्जंट वापरलं जातं, सोडियम लॉरल सल्फेट, ज्याने फोम तयार होतो. ओके. आणि चौथा भाग जो आहे जिथं हे सगळं मार्केटिंग चालतं इज युअर टेस्ट. ओ. हां, तर मग टेस्टसोबत मग तुमचे डाईज येतात कलर चेंज करायसाठी. ह्या 4 गोष्टी सगळ्या टूथपेस्टमध्ये आढळतात. पण जो पार्ट सगळ्यात लिस्ट इम्पॉर्टंट आहे, लिस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा दॅट इज अ प्रायोरिटी फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे कारण टूथपेस्टचा दाताशी संपर्क किती आहे, आपण आत्ताच म्हटलं नॉट मोर दॅन 2 मिनिट्स. 2 मिनिट्स तर आपण ब्रशिंग सायकल म्हटलं. ॲक्च्युली हे सगळं मिळून किती, एक 30 सेकंद 1 मिनिटाच्या वर असेल. त्याच्याने किती फरक पडणार आहे. आणि दात आपण ज्याच्यावर टूथपेस्ट लावतो आहे इज सपोज टू बी द हार्डेस्ट देन
रॉक म्हणजे इनॅमल स्ट्रक्चर, त्यामुळे त्याच्यावर काही एवढा मोठा कुठल्याही ह्याच्याने काही फरक पडणार नाही आहे. मग तुमच्याकडं क्लोव्हची टूथपेस्ट असो, म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटला काय सांगतो की तुम्हाला टेस्टला जी आवडेल ती घ्या, ओके. पण पेस्टमध्ये 2 गोष्टी व्हायला पाहिजे. थोडासा फोम व्हायला पाहिजे, कारण फोमिंग ॲक्शनमुळं क्लिनिंग एफिशियंटली होतं. कारण एक सिम्पल गोष्ट सांगतो ना, तू ब्रश घे आणि पाण्याने ब्रश करायला चालू कर. तुझा कम्फर्ट झोन ब्रशिंगचा किंवा तो ब्रशिंग सहीकडे करणे आणि टूथपेस्ट लावून करणे, फोम तयार झालं आपोआपच तू सहीकडनं ब्रश फिरवायला लागतो. तसंच आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला फोमिंग ही असली पाहिजे. म्हणूनच प्रॉब्ली कसं की एकेकाळी आत्ताही मला लोक विचारतात की आम्ही दंतमंजन वापरू का, किंवा अजून एक मोठा गोष्ट असतं की मला ब्रशिंग नाही का आवडत, मी मंजन वापरतो. मंजनचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की मी आता मंजन बॅड म्हणणं हे चुकीचं आहे, कारण मंजन प्रॉब्ली आपल्याकडे वर्ष वापरलं गेलेलं आहे आणि लोकांनी दात टिकवलेले आहेत. त्याचा प्रॉब्लेम फक्त समजून घेतला पाहिजे की मंजन हे दातामध्ये अडकून राहू शकतं. ते कम्प्लिटली डिझॉल्वेबल नसतं. जर चूळ चांगली भरली गेली नाही तर मात्र तुमचं ते अडकून राहील आणि दॅट अगेन क्रिएट्स अ प्रॉब्लेम. बरोबर. म्हणून ब्रश वापरणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दंतमंजन खराब आहे, पण दंतमंजन तेवढ्या एफिशियंटली जर तोंडातून निघून जाऊ शकत असेल, नो प्रॉब्लेम. आणि फ्लोराईड्स एक सांगितलं जातं सारखं, तर त्याचा किती मॅटर करतो? फ्लोराईडचा कसं आहे सांगतो. आता फ्लोराईडमध्ये पण कसं आहे की एक्स्ट्रा फ्लोराईड इज हार्मफुल. एक IDA किंवा अमेरिकन डेंटल असोसिएशनने एक ठरवून दिलेली एक व्हॅल्यू आहे PPMची की एवढं फ्लोराईड पाहिजे. आता फ्लोराईड टूथपेस्ट आर ॲडवायझेबल, बट दे आर ॲडवायझेबल युजली इन द ग्रोईंग स्टेज. दॅट मीन्स आफ्टर एज ऑफ 5, नॉट बिफोर एज ऑफ 5. बिफोर एज ऑफ 5 युजली मुलं गिळतात, त्यामुळे दॅट कॅन अगेन कॉज अ फ्लोराईड टॉक्सिसिटी. म्हणून युजली एक 5 वर्षाच्या नंतर जे मुलं जेव्हा स्वतः ब्रशिंग करायला शिकतायत तिथनं ते ग्रोईंग एज ऑफ 15-18पर्यंत दे शुड यूज. बट आफ्टर दॅट इट इज अ पर्सनल चॉईस, टू बी व्हेरी फ्रँक. आता नवीन एक आलेली हायड्रोक्सिपेटेट क्रिस्टलची टूथपेस्ट, त्यामुळे आय स्टील फील दीज आर ऑल गोईंग टुवर्ड्स मोर ऑफ मार्केटिंग ट्रेंड्स दॅन एनिथिंग एल्स. बेसिक आपण लक्ष घेतलं पाहिजे की माझी टूथपेस्ट ही मला टेस्टला आवडली पाहिजे, की ज्याच्याने मला फ्रेशनेस यायला पाहिजे, आणि सेकंडली त्याच्याने इफेक्टिव्ह क्लिनिंग व्हायला पाहिजे, आणि त्या टूथपेस्टचा कुठलाही भाग तोंडात राहता कामा नये. मी चूळ भरल्यानंतर इट शुड कम आउट. दीज आर बेसिक रिक्वायरमेंट्स. त्यामुळे टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया. तुम्हाला आवडते ती कुठली टूथपेस्ट घ्या, काही हरकत नाही, ॲज लॉंग एज दात क्लीन होतात त्यांनी. बडीशोप वापरा, क्लो वापरा, तुम्हाला जे वापरायचं वापरा, मिंट वापरा, स्ट्रॉंग मिंट वापरा, काही प्रॉब्लेम नाही. पण काही आता उदाहरण तर काही पेस्ट आहेत की ज्याच्यात ट्रायक्लोसान आपण म्हणू शकतो की ती वापरू नये, कारण इट इज वन ऑफ द पेस्टिसाइड्स. किंवा प्लास्टिक्स वापरले जातात, काय काय प्लास्टिक असतं, मायक्रो पार्टिकल्स आहेत प्लास्टिकचे. म्हणजे आहेत काही पेस्ट, नावं न घेण्यापेक्षा काही लक्षात, निळ्या, हिरव्या, आपल्या लाल, आणि ज्याच्यात दिसतात असं फ्रेश असं शब्द असतात. तर किती इंडिकेटिव्ह. नाही, ह्याच्यात काय हे नाही आहे, पण त्या म्हणजे तुम्ही जेव्हा विचारता मला की काय प्रॉब्लेम असू शकतात टूथपेस्ट, तर हे दीज आर रिअली, कारण दीज आर अगेन इंजेस्टिंग मायक्रोप्लास्टिक्स. आपण ऑलरेडी एका याच्याकडे चाललो की आता प्लास्टिक बॉटलमध्ये पेल नाही, पहिलं मायक्रोप्लास्टिक, तर हे मायक्रोप्लास्टिकच आहे एक प्रकार. आणखीन एक गोष्ट सगळ्या त्या मेजर टूथपेस्ट करतात ते म्हणजे टीथ व्हाईटनिंग. तर टूथपेस्टमुळे दात पिवळ्याचे, काळ्याचे, पांढरे होऊ शकतात का? कारण त्यासाठीचं आता वेगळं आणखीन एक प्रॉडक्ट आलं, ते म्हणजे जांभळ्या रंगाच्या टूथपेस्ट मिळतात की त्या लावल्या की मग ते सांगतात की कसं कलर थिअरी वर्क करते, मग कसा जांभळ्याच्या ऑपोजिट बाजूचा रंग हा पिवळा आहे, आणि मग जांभळ्या रंगाची टूथपेस्ट वापरली की तो पिवळा कॅन्सल आउट होतो आणि पांढरे स्वच्छ दात होतात. तर असं खरंच होतं का? ॲब्सोल्युटली नाही, पहिली गोष्ट. आणि हे कलर थेअरीचं तर मला कुठलंच कळत नाही. म्हणजे कलर थेअरी जर म्हणजे प्रत्येक गोष्ट पिवळी मला पांढरी करायची, तर मी जांभळा कलर मारला तर तो पांढरा होणार आहे, हे मला कुठनं समजत नाही आहे. बेसिकली काय, व्हाईटनिंग टूथपेस्ट इज अगेन अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. टूथपेस्ट हे तुम्ही निग्रल नीट क्लिनिंग केलं आहे आणि सगळ्यांचेच दात व्हाईट आहेत का? नाही आहेत. जसं आपला सगळ्यांचा एक कलर असतो शरीराचा, तसं प्रत्येकाला जेनेटिकली ड्रिवन एक दाताचा कलर दिलेला आहे. काही लोकांचे व्हाईट आहेत. एथेनिकली जर तू बघितलंस तर आपण आफ्रिकन इव्हन परदेशातले लोक म्हणतात की इंडियातल्या लोकांचे दात किती चांगले आहेत, पांढरे शुभ्र आहेत, कितीतरी लोक सांगतात आपल्याला. जनरली कॉकेशियन लोकांचे पिवळसर दिसतात, कारण पिवळसर नाही, ग्रेइश आहेत त्यांचे दात जास्त, तर ग्रेइश असतात त्यांच्या. तर हे जेनेटिकली एक गोष्ट आहे.
हां, आता राहिलं तुम्हाला आहे ते दात ज्यांचे पांढरे आहेत की त्याच्यापेक्षा अजून व्हाईट पाहिजे मला, तर याच्यासाठी दुसरा काही नाही, लिंबू, मीठ, मिरची असलं काही वापरू नका घरात. त्याच्याने काही होत नाही. यू हॅव टू गो टू डेंटिस्ट. आणि त्यांच्याकडे काही जे काही FDA अप्रूव्ड प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्या चॉईसने तुम्ही बघा, डेंटिस्टला विचारा आणि ते व्हाईटनिंग करा. हे जे व्हाईटनिंग कराल ना ते रफली अराऊंड 2 ते 3 वर्ष आरामात टिकतं. ओके. हे समजून घ्या आधी. ते आयुष्यभरासाठी आहे का? नाही. मग ते पुन्हा पुन्हा करता येणं शक्य आहे का? हो, शक्य आहे. इट इज ॲब्सोल्युटली सेफ. पण सर मुळात प्रश्न हाच पडतो, पांढरे स्वच्छ चकाकणारे दात म्हणजे हेल्दी दात का? नाही, मग हेच सांगितलं ना तुला, कलर हा प्रत्येकाचा प्रीडिटर्माइंड आहे. हां, आता तुम्ही दात स्वच्छच नाही केले आणि पिवळे राहिलेत तुमचे, तो प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे तर तुम्ही दातच स्वच्छ करत नाही याचा. पण जर एखाद्याचे दात थोडेसे पिवळे, कारण आमच्या याच्यात पण व्हाईट कलर म्हणजे आता जर दातांचा शेड गाईड बघितलंस ना तर खूप व्हेरायटी ऑफ शेड्स आहेत. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचे कलर, प्रत्येकाच्या फेसला तो मॅचिंग कलर, त्यामुळे प्रत्येकाला व्हाईट हे चुकीची समजूत आहे. हां, इट इज इंडिव्हिज्युअल चॉईस. जसं एखाद्याला मला स्किन बाबतीत मला खूपच फेअर स्किन पाहिजे आहे, हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल चॉईस. तसं दातच आहे. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टूथ व्हाईटनिंग करू शकता. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पाहिजे की नाही मला लाँग टर्म अजून टिकणारा पाहिजे तर तुम्ही दाताची ट्रीटमेंट डॉक्टरांकडे जाऊन विनियर करायचे ते करून घेऊ शकता, विच इज लाँग टर्म. बट देर इज नो अदर वे. म्हणजे तुम्ही घरच्या घरी त्या स्ट्रिप्स येतात. बेसिकली काय की ह्या गव्हर्नमेंटनी कसं केलेलं असतं इंडस्ट्रीने, की जर एखादी गोष्ट पेशंटला कुठल्या अवयवाला त्रास होणार असेल तर ती डॉक्टरच्या गायडन्स अंडर केली पाहिजे. त्रास होणार नसेल तर ती विकता येते ओव्हर द काउंटर. कळलं ना? म्हणजे जर उपयोग होणार नसेल तर काउंटरवर विकता येतं. जर होणार असेल काय म्हणजे त्याच्यातनं काही इश्यूज, कारण मग काय होतं जेव्हा डेंटिस्ट व्हाईटनिंग करतो तेव्हा तो काय करतो, तो तुमच्या हिरड्या जपतो, कारण इट इज कॉस्टिक. त्यामुळे हिरड्यावर कवर केलं जातं. हे तुम्ही कुठं करता ओव्हर द प्रोडक्ट? नाही. त्यामुळे त्याची एफिशियन्सीच नाही आहे. तर ते तुला वाटलं तेवढ्यापुरती वाटेल एक दिवसासाठी, नेक्स्ट डे यू आर बॅक टू नॉर्मल. हा, म्हणजे ते मी त्या चारकोल पावडर्स वापरल्यात, ते काळी मिसरीसारखा प्रकार लावला दाताला, त्या दिवशी रात्री छान चकाकतात, दुसऱ्या दिवशी परत येरे माझ्या मागला ताक करण्या चांगलाच होतं. नाही, कारण दाताचा कलर तुझा तोच राहिलेला आहे. तो त्या दिवसासाठी तुला तो इफेक्ट जाणवला, तो व्हाईट झाला वाटलं, पण नाही. त्यामुळे व्हाईटनिंगचं इट इज अ गुड ट्रीटमेंट बट इट हॅज टू बी ट्रीटेड बाय अ डॉक्टर. हे व्हाईटनिंगसाठी आणखीन एक गोष्ट लोक करतात ते म्हणजे विनेगर लावतात दाताला. लिंबू, मिरची, विनेगर जे काय वापरता येईल तेवढं वापरा. ह्याच्याने दुसरं काही होणार नाही, तर दाताची सेन्सिटिव्हिटी वाढणार. आणि जर ते ब्लू-रे काहीतरी लावतात, लाईट्स लावतात, ते पण हे ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स आलेले हां. आहेत. ह्याचे प्रोडक्ट्स डॉक्टरकडे पण आहेत, ओके. पण एफिशियन्सी हाय आहे. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणून डॉक्टरला माहिती आहे नक्की ते कसं काम करायचं जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये. पण जे ओव्हर द काउंटर प्रोडक्ट विकले जातात त्याच्याने होतच नाही. त्याने काही फायदा नाही, तोटा नाही नाही, नाही काहीच नाही काही नाही. तोटा एकच होऊ शकतो की सेन्सिटिव्ह वाढू शकते. ओके. कळ लागण्याचा प्रकार दातांना हे होऊ शकतं. खूप एक बेसिक प्रश्न पडतो तो म्हणजे मग दात हेल्दी आहेत हे कसं ओळखायचं. म्हणजे एकतर हे लक्षात आलं की काय आपण फक्त एक जीभ फिरवली आणि गुळगुळत असेल तर प्लाक आहे की नाही हे कळलं. कारण दातांच्या बाबतीत जोपर्यंत दात दुखत नाही आहेत किंवा जोपर्यंत काहीतरी अडकलंच आहे आणि ते काढायचंच आहे, म्हणजे दुखत नाही आहेत तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जातच नाही. मला वाटतं तेच बरोबर. अडकलेले लोक फार कमी येतात माझ्याकडं. अडकलेल्या घरात टूथपिक, पेन, टाचणी, बरंच काय काय. हां, म्हणजे लिटरली हे सगळं वापरलं जातं. आणि एवढं सगळं करून जर नाहीच झालं तर फक्त फोन कॉल येतो आणि मग काहीतरी तेवढं काढून गायब. पण ॲक्च्युली दाताचे प्रॉब्लेम सांगतो ना, डेंटिस्टकडे कधी जायला पाहिजे ते दुखणंच नाही. किंवा तू जे आत्ता अजून एक शब्द वापरला की दात हेल्दी कधी असले पाहिजे, कधी आहेत, तर ऑफकोर्स दाताचा कलर म्हणजे जो काय पांढरा कलर आहे तुझा, जो काय एक नॅचरल कलर आहे तो क्लीन दिसणं गरजेचं आहे, काळे डाग नसले पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट गोष्ट काय की हिरडी. दाताची हिरडी ही युजली पिंक किंवा काही लोकांमध्ये त्याच्यावर थोडं डिपिगमेंटेशन पण असतं, म्हणजे थोडीशी ब्लॅकिश असते. दॅट इज रेड इज अ रेड साईन. ओ, खूप लोकांना जिथं स्माईल केल्यानंतर तुला जर रेडनेस दिसत असेल तर त्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितलं पाहिजे की बॉस आपल्याला डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे. दॅट इज अ ब्लिडिंग साईन अँड दॅट इज अनहेल्दी. त्यामुळे लोकांना हेच वळत नाही की जसं आता पहिला आपण म्हटलं की दात दुखणे ह्याच्या व्यतिरिक्त काय, तर दातात अडकणे, दातातनं ब्लिडिंग होणे. इनफॅक्ट माझ्याकडे आता असं होतं कधी कधी की पेशंट येऊन सांगतो की मला 2 महिन्यापासून दात ब्लीड होत आहेत म्हणून मी ब्रशिंगच बंद केलं
आणि मी आता पावडर वापरतो. म्हणजे एक आपण म्हणू काय आता मला कळत नाही ह्याला कसं हे करायचं. आडातून पोहऱ्यात. हां म्हणजे एक चूक लपवायची म्हणून 4 अजून मोठ्या चुका करायच्या असा प्रकारचा तो ते एक कर्ज क्रेडिट कार्डचं कर्ज कमी करायसाठी पर्सनल लोन घेतल्यासारखं झालं. हा तसंच काहीतरी प्रकार आहे. कारण तुम्ही जर दात अजून स्वच्छ करणार नसाल तर ते ब्लिडिंग वाढणारच आहे आणि हे अजून त्रास वाढणार आहे तुमचा. त्यामुळे ब्लिडिंग गम दिसले म्हणजे ह्याचा अर्थ इट्स अ वॉर्निंग साईन टू व्हिजिट अ डेंटिस्ट. ह्याच्यात तुम्ही तुरटीचं पाणी पिऊन हे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. तुरटीचे पाणी इज गुड, इट वर्क्स एज ॲस्ट्रिंजंट. समजून घेतलं पाहिजे कशाने काय. पण ह्याने रोग बरा होतो का? नाही. कारण रोगाचं कारणच माहीत नाही आहे आणि कारण तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर कधी कधी एखाद्या अन्नकण अडकून भरलं असेल ते क्लीन केलं झालं निघून गेलं ते. त्यामुळे ते तुम्हाला काढता येणार नाही. ते जाऊन डॉक्टर प्रत्येक वेळेला डेंटिस्टकडे गेला की तो दात काढतो असं काही नाही. आणि प्रत्येक वेळेस तेच सांगतो ना की इनफॅक्ट आपल्याकडेच तो अजून इश्यू आहे की आपण डेंटिस्टकडं त्रास झाल्याशिवाय जायचंच नाही आहे. आपलं न त्रास जाताना जायला पाहिजे डॉक्टरकडं. आणि कधी जसं आपण आता तर इकडे मला वाटतं आज आपल्याकडं प्रचलित काय की टेस्ट करून घेणे. ॲन्युअली सगळेजण जाऊन आजकाल टेस्ट करून हेल्थ चेकअप तर करतातच ना. मग डेंटल का करत नाही? ते डेंटलमधलं हेल्थ चेकअपचा उपयोग नाही आहे. तुम्ही हेल्थ चेकअप म्हणून स्वतः डॉक्टरकडे ज्याच्याकडे तुम्ही रेग्युलरली जाताय कधी ते ट्रीटमेंट घेतली त्या डॉक्टरकडे जाऊ ना, चेकअप करून या. ही विल टेल यू प्रॉपरली की बाबा ही गरज आहे, हे शक्य आहे. त्यामुळे हेच आपल्याकडे एक सवय लागली पाहिजे की रेग्युलर चेकअप करणे. दातांबद्दल बोलतोय पण हिरड्या किती महत्वाच्या असतात दातांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी? 50% दात जर असेल तर 50% हिरडी महत्त्वाची. कारण दॅट इज युअर फाउंडेशन, दॅट इज युअर सपोर्ट सिस्टम. कारण सर्वात अजून मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात म्हणतात की मला काहीच दुखलं नाही, दात पडले. हिरडी. आता हा प्रॉब्लेम कुठं होता? हिरडीचा प्रॉब्लेम होता. आणि हिरडीचा प्रॉब्लेम होता का त्यांना विचारलं ना आपण, मग हिरड्याकडे दुखल्या का, मग हिरड्यातनं रक्त येत होतं का, किंवा काय पेन होत होतं का? होत होतं, पण कधी लक्षच दिलं नाही त्याच्याकडं. फक्त गोळ्या औषधं खाल्ली, तेवढ्यापुरती बरं वाटलं. कारण हा जो आता तू जो जिथं आलायस ना त्याला आपण आमच्या ह्याच्यात आम्ही त्याला पायोरिया एक जनरल टर्ममध्ये म्हणतो आणि सायंटिफिकली त्याला पेरिडॉन्टल डिसीज किंवा जिंजल डिसीज असा प्रकार म्हणतो. पेरिडॉन्टल डिसीज म्हणजे काय की दाताला जी सपोर्ट सिस्टीम आहे हिरडी आणि हाड हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. आणि जेव्हा प्लाग तयार होतं त्याच्याखाली जे कडक प्रकार तयार होतो त्याला आपण कॅल्क्युलस म्हणतो. हे सगळं फक्त दातावर प्रॉब्लेम करतं असं नाही, हे हिरडीवर पण प्रॉब्लेम करतं. ते हिरडीला बाहेर ढकलतं. कारण नाव दिस इज लाईक अ कॉलनी ऑफ बॅक्टेरियाज. आणि मग हिरडीला आवडत नाही कारण कुठल्याही आपल्या याच्यात जखम गेली, बॅक्टेरिया तयार झाले, हिरडी लांब पळणार. हिरडी लांब पळाली, हिरडी आणि आपल्या दाताचं एक रिलेशन आहे. दात त्याच्यावर जेव्हा हिरडी कव्हरअप होते त्या हिरडीच्या खाली 2 मिलीमीटर खाली हाड असतं. हिरडी जशी खाली जातं तसं हाड खाली जातं. आणि मग हे जेव्हा खाली खाली जातं 50%पेक्षा जास्त झालं की दात हालायला लागतो. आणि दिस इज अ व्हेरी स्लो डिसीज. आणि जेव्हा दात हलवून जेव्हा लिटरली पेशंटला कळसपर्यंत तो इतका हललेला असतो की तो वाचवण्याच्या पलीकडे जातो. ह्यासाठी रेग्युलर चेकअप किंवा ह्याच्यात कुठंतरी पेशंटचं क्लिनिंग एफिशियन्सी होत नाही आहे किंवा पेशंटला बाकी काही प्रॉब्लेम आहेत ज्याच्याशी रिलेटेड ही गोष्टी होऊ शकतात. ह्या फार इम्पॉर्टंट. त्यामुळे रेग्युलर चेकअप करणं. इट इज नॉट ओनली अबाउट दात ते हिरड्या त्याच्या खालचं हाड हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. राईट. तर जेव्हा आपण माउथ हायजीन म्हणतो तेव्हा त्यात काय काय येतं? दात, हिरडी, जीभ. येस. म्हणजे आता तू म्हणशील की क्लिनिंग, ओरल कॅव्हिटी क्लिनिंग कसं पाहिलं आपल्याकडं रेग्युलरली घरी. तर वी विल ऑलवेज सजेस्ट की ब्रशिंग 2 टाईम, फ्लॉसिंग कंपल्सरी. नाही जमत असेल कंपल्सरी तर ॲटलिस्ट ह्याची काळजी घ्या की ज्या दिवशी मला अडकलेलं वाटतं किंवा जे एखादा नेहमी आपल्यामध्ये जर बघितलं ना तर आपल्याकडे 1-2-3 ठिकाणे असतात की तिथं अडकतं. नॉट नेसेसरली की दात किडलेले असतील, कधी कधी दात थोडेसे तिरपे असतात आणि तिथं नेहमी अडकतं. एस्पेशली तुम्ही फायबरस फूड खात असाल म्हणजे राईट फ्रॉम मेथीची भाजी म्हणा किंवा नॉनव्हेज फूड म्हणा हे अडकतं. इथं मात्र तुम्ही काठी किंवा टूथपिक हे नाही, फ्लॉस. तुम्ही फ्लॉसनी जर स्वच्छ केलं तर होतं. सगळंच केडं फ्लॉस करायची गरज आहे का? सवय असेल खूप चांगलं. राहायला भाग टंगचा. टंग क्लिनिंग इज गुड बट ते किती रेग्युलरली केलं पाहिजे हे तुम्हीच डिसाईड केलं पाहिजे. टंगवर जर व्हाईट थर दिसत असेल तर याचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. हे नुसतं दाताचं आणि ह्याचं नाही आहे. इट इज रिलेटेड टू युअर स्टमक ऑल्सो. जर स्टमक क्लीन नाही फक्त त्याच्याने काय करताय तुम्ही तर बॅक्टेरिया ग्रो व्हायला तुम्ही जागा देत नाही आहे. क्लीन टंग असेल तर बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही. आता आय जस्ट कम टू अ व्हेरी थोडासा सायंटिफिक गोष्ट की आपल्या तोंडात किती बॅक्टेरिया आहेत.
हा एक मोठा लोकांना हे होतं की आपण एक सिम्बायोटिक रिलेशनमध्ये राहतो बॅक्टेरियाच्या. मायक्रोब्स जर म्हटले म्हणजे बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरल हे सगळे मिळून रफली अराउंड 700 प्रजाती तोंडात आहेत बरं. वेगवेगळ्या. काउंट खूप आहे. मी हे फक्त वेगवेगळे किती आहेत तर 700 आहेत प्रकार आहेत. प्रकार आहेत. स्पीशीज काउंट हा प्रॉब्ली मिलियन्समध्ये आहे. बापरे. हां. तर ह्याच्यामध्ये पण ह्याच्यातले काही आपल्यासाठी चांगले कामाचे पण आहेत जे आपल्याला हेल्प करतात. जसं गटमध्ये आपल्याला बॅक्टेरिया लागतात तसे इथं पण आहे. तर ह्याच्यामध्ये एक बॅलन्स असतो ज्याच्यामध्ये ॲनारोबिक ॲरोबिक बॅक्टेरिया जे आहेत. तर ह्यातला जो एक रेड झोन किंवा ज्याला एक रेड ग्रुप ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे हिरड्यांचे रोग चालू व्हायला कारणीभूत असतात. हा जेव्हा वाढतं तेव्हा हिरडीचा रोग चालू होतो. आणि यासाठी काय कारणीभूत आहे तर हेच टंगवर थर, कॅल्क्युलस, प्लाग किंवा दात किडलेला आहे पण तो फिलिंग नाही करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर बॅक्टेरियाज राहिलेले आहेत. हिथं बॅड बॅक्टेरियलची ग्रोथ फास्ट होते आणि मग तो जो बॅलन्स आहे आपल्याकडे तोंडामध्ये चांगल्या बॅक्टेरिया वर्सेस बॅड बॅक्टेरिया तो चेंज होतो. आणि मग बॅड बॅक्टेरिया वाढला की मग तोंडातनं वास, दुर्गंधी, हेअर आणि ब्लिडिंग गम्स हे दर ऑल सायन्स. जनरली आपल्याला बॅक्टेरियाजबद्दल म्हटलं की असं काहीतरी ॲड्समुळं ना बॅक्टेरिया ही वाईट गोष्ट आहे एवढंच माहिती आहे. चांगले बॅक्टेरियाज पण असतात हे माहितीच नाही आहे. ते किटाणू जंतू म्हणलं की अरे ते 99% क्लीन केले पाहिजेत एवढंच हा माहिती. ते ॲडचा भाग झाला ना तो. आपलं वी आर सांगतो ना आपण सिम्बायोटिक. आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये आपण कुठेही आज बघितलं तर आहेत बॅक्टेरियल आहेत, व्हायरस आहे, सगळं आहे. आपण त्याच्यात जगतोय. इट्स अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. आपण पण त्याच्यात चांगले काही आहेत हू हेल्प्स अस. त्यामुळे जे आहेत जे हू हेल्प्स अस इन टर्म्स ऑफ किपिंग आवर बॉडी स्ट्रॉंग. आणि जे बॅक्टेरियल खराब आहे ते फक्त त्यांचा संख्या वाढली की हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. कारण ओंकार म्हणाला ना मगाशी जांभळा टूथपेस्ट म्हणजे आपल्याकडे टॉयलेट क्लिनरच्या आणि दाताच्या ऑलमोस्ट सेम झाल्यात. मला वाटतं आता मला जरा थोडासा त्याच्यावर प्रकाश पडलाय तू सांगितल्याप्रमाणे की ती अॅनॉलॉजी इकडे वापरलेली दिसते की खरंच आहे तो कलर तोच आहे. प्लीज हार्पिक घेऊन दात स्वच्छ करू नका. प्लीज तसे एक्सपेरिमेंट नका करू. पण सर सगळ्यात आता ह्या गोष्टीत दात दुखतो म्हणजे काय होतं नक्की? कारण डायरेक्ट दात दुखायला लागतो आणि कळतच नाही. म्हणजे जनरली आपल्याला काय होतं काय पाय लचकला तर पाय दुखतोय किंवा काहीतरी पाय दुखण्याचं माहीत असतं की बाबा काहीतरी आपलं चालण्यात हे झालं आहे, खूप वेळ उभा राहिलो आहे किंवा काहीतरी धडकलं आहे आपल्याला किंवा काही गुठळी झाली आहे काहीतरी असं दिसतं पाय की BP वाढलं आहे त्याच्यामुळे पाय सुजायला लागलं वगैरे. पण दात दुखतो म्हणजे नक्की होतं काय? नाही, दात दुखण्याचे आता प्रकार भरपूर आहेत. म्हणजे आपण एक एक गोष्टीकडे बघूया. म्हणजे एक तर मी तुम्हाला सांगितलं बघा की हिरड्या लूज झाल्या. लूज म्हणजे जेव्हा ब्लिडिंग गम्स होत आहेत आणि त्याच्या भोवतीचा सपोर्ट सिस्टीम कमी व्हायला लागला तेव्हा तो दात दुखायला सुरू होते. तेव्हा दात तसा ओव्हरऑल वरनं चांगला आहे पण मुळापासून वीक झालेला आहे. ते एक दात प्रकारचं दुखणं असतं जिथं युजली पेशंट म्हणतो की मला हिरडीमध्ये दुखतं हे त्याची युजल साईन असते. दुसरं दात किडणे. दात किडल्यानंतर पहिली दुखण्याची साईन असते की मी युजली काही थंड पिलं की कळ लागते पण ती निघून जाते. आता हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, ती निघून जाते. त्यामुळे पेशंट लक्ष देत नाही. पेशंट काय म्हणतो अरे फक्त आईस्क्रीम खाल्लं ना तेवढ्यापुरती दुखतं नंतर ठीक होतं. किंवा मी एखादं आंबट खाल्लं तेवढं खाल्लं की तेवढ्यापुरती दुखलं निघून गेलं म्हणजे मी नॉर्मल आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते तेवढ्यापुरती होतं. तसं नाही आहे. ह्याचा अर्थ दात किडायला सुरू झालेली आहे. आणि ते दात आणि दाताचा अजून एक मोठा इश्यू काय माहिती आहे का? आमचे दाताचे कुठलेच भाग गोळ्या औषधांनी बरे होत नाहीत. जे नॉर्मली आज तुला ताप आला आपण फिजिशियनकडे गेलो ही विल राईट यू मेडिसिन एक पॅरासिटामॉल लिहून दिली इट विल वर्क ऑन युअर बॉडी. दातात तसं काहीच नाही ना. दातात मी फक्त तुझं पेन कमी करू शकतो. पेनचं कारण नाही ते डेंटिस्टकडे जाऊन तर डेंटिस्टनी काम केल्याशिवाय पेन नाही होऊ शकत. त्यामुळे कुठलीच गोष्ट दाताची म्हणून तरी दाताची ब्रांचेस वेगळी आहे. त्यामुळे ती दाताचं तुम्हाला औषधांनी बरं करूच शकत नाही. आपण दातावर फिजिकली काम केलं पाहिजे तरच ती गोष्ट नीट. आता दात किडला असेल तर तो आपोआप भरून येणार नाही आहे. त्याला डॉक्टरनी क्लीन केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर योग्यरित्या ज्या काय फिलिंग्ज आहेत आज चांगल्या क्वालिटीचे ते फिलिंग्स केलं तर मग तिथं पुन्हा ते बॅक्टेरियल ग्रोथ व्हायची शक्यता नाही राहत. आता हीच जर दुखणं किडणं हे नसेपर्यंत जर पोचलं तर ठणकायला चालू होतं. आता हा ठणक आहे हा नुसतं खाण्यापिण्यानी किंवा एखादं कडक अडकलं तिथं म्हणून नाही हा कंटिन्यूस चालू होतो. सुरुवातीला तो डल एक असतो नंतर मग तो जसं तू बोलला रात्री जाग येते तीव्र येस म्हणजे इतकी सिव्हिरिटी असते पेनची
की पेशंट रात्र झोपू शकत नाही. पण हा नसेपर्यंत पोचलेला दाताचा प्रॉब्लेम आहे. युजली 90% हाच असतो. म्हणजे ते गार खाल्ल्यावरती एकदम डोकं दुखायला लागतं. तो नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणू शकतो आपण. रिव्हर्सिबल म्हणजे काय, डोकं दुखलं पण 1-2 मिनिटात नीट पण झालं. म्हणजे अजून माझी नसेपर्यंत पोचलेलं नाही, पण मी जवळ आहे. पण जेव्हा नसेपर्यंत पोचलेलं असेल तर तिथनंच उड्या मारत डायरेक्ट डॉक्टरकडे जाशील किंवा मग मला काही करा, माझं पेन काढा असं. त्यामुळे हे जे रात्रभर पेन होणं किंवा दुखणं ही युजली नसेपर्यंत कीड पोचलेली आहे. दाताची सेन्सिटिव्हिटी ज्याच्याबद्दल आत्ता आपण बोलतोय खरं तर ती सेन्सिटिव्हिटी काय गोष्टींवरती ठरते आणि प्रत्येकाची ती वेगळी असते का? म्हणजे काही लोकांना एखादा आंबट गोष्ट खाल्ली की त्यांना सहन होते, काही लोकांना नाही होत. तर त्याचा वेगवेगळा टॉलरन्स कशा गोष्टींवरती ठरतो आणि तो इम्प्रूव्ह करता येतो का आपल्याला आपलाच? आता हा प्रश्न आहे ना खूप मोठा आहे. म्हणजे कसं सांगतो ना, आता दाताची सेन्सिटिव्हिटी येणं हे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक, दात किडणं, म्हणजे दातावरचं जे आवरण आहे ज्याला आपण इनॅमल विच इज व्हेरी स्ट्रॉंग मटेरियल, ते निघून गेलं कीड लागल्यामुळे आणि दाताचा आतला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे डेंटिन तो ओपन झालेला आहे. असं जेव्हा असेल तेव्हा तुला कंपल्सरी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि ह्याला मी कसं ओळखलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये मी नेहमी जेवताना दातात अन्न अडकतं. सिम्पल आहे प्रत्येक वेळेस. दुसरं गोष्ट काय की मी जर ब्रशिंग चुकीच्या पद्धतीने करतो, म्हणजे काय करतो तर दात घासतो. दात जेव्हा मी जोरात घासतो तेव्हा दातावरचं आवरण मी पण घासू शकतो. बॅक्टेरियाची गरज नाही मला. तर तसं जेव्हा घासलं जातं तेव्हा आतलं आवरण तेव्हा त्या सेन्सिटिव्हिटीला तुम्ही मार्केटमधले टूथपेस्ट वापरू शकता. पण आता प्रॉब्लेम येत आहे की हे डिटेक्ट कसं करायचं, ह्यासाठी डॉक्टर. कारण हे जर तू वापरलंस, जर बरोबर असशील तर तुला त्याचा थोडाफार फायदा होईल. पण चुकीचं असेल तर तू काय म्हणा, काय नाही 50 टूथपेस्ट वापरून झाल्या ते दुखणंच बंद होत नाही. पण बेसिकली काय प्रॉब्लेमच माहीत नव्हता नक्की काय. त्यामुळे सेन्सिटिव्ह होणं हा काय प्रॉब्लेमॅटिक खूप मोठा प्रॉब्लेम आहे असे नाही. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून सेन्सिटिव्ह होतात. काही लोकांना आहे ना दात खायची सवय असते, रात्री दात खातात किंवा स्ट्रेसमध्ये बसले की बसल्या तुम्ही बघितलं इथं असं चक जोरात चालू असतं त्यांचं. ह्याच्याने काय दातावरचं आवरण निघून जातं. अशाही पेशंटला सेन्सिटिव्हिटी चालू होते. मग ही सेन्सिटिव्हिटी तर 100% तुम्ही नुसतं टूथपेस्टनी घालवू शकत नाही, कारण ते तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. मग ह्याला अजून वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत, जेणेकरून नाईट गार्ड देतो, मग उद्या त्या दातावरचं आवरण नवीन आवरण चढवून ती गॅप भरली जाते. ह्या गोष्टी करतात. त्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे जरी समोरनं सेन्सिटिव्ह दिसला तर त्याच्या मागचे रिझनिंग हे फार वेगळे आहेत आणि हे डिटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे कायम आपण डेंटलकडे एस्थेटिकलीच बघतो. तर मग एस्थेटिकली बघितलं पाहिजे का हेल्थ म्हणून पाहिलं पाहिजे? कारण दाताचा तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती काही परिणाम होतो का आणि त्याचा काही संबंध असतो का? म्हणजे कारण जे काही अन्न खातोय आपण, ज्या काही, कारण दात म्हणजे तोंड हे प्रायमरी ओपनिंग आहे शरीराचं. सगळ्या प्रायमरी गोष्टी तोंडातनं आपल्या पोटात जातात, शरीरात जातात. तर त्याचा ओव्हरऑल हेल्थवरती कसा परिणाम होतो आणि काय संबंध असतो या सगळ्याचा? ॲक्च्युली तुला सांगतो ना की हा मग मी म्हटल्याप्रमाणे की दाताकडं फक्त कॉस्मेटिकलीच बघितलं पाहिजे का? हा तर मी म्हणतो वरपासून सुरुवात आहे, जसं सरकारने पण बघितलं पाहिजे या गोष्टीकडे. आणि ऑफकोर्स जन्मतामध्ये पहिले पसरलं गेलं पाहिजे की जसं आपण म्हणतो की ओरल कॅव्हिटी इज अ गेटवे फॉर बॉडी. सो ह्याच्यातनं इतके त्याचे परिणाम होऊ शकतात. म्हणजे आपण पहिली गोष्ट दातावर जाऊ डायरेक्टली की एखाद्या पेशंटची जेव्हा दात, मी एक एक्झाम्पल सांगतो. तर माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा मागचे दात पडलेले आहेत आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये की आपण काय म्हणतो की माझ्याकडं ऑफकोर्स आपण 32 दात म्हणतो, त्याच्यावर एक नंतर जाऊ आपण. पण दात आहेत तर देवाने आम्ही नेहमी म्हणतो की असं चुकीचं आहे की आपण सगळ्या दाताला वेगळं समजतो. ॲज अ सायन्स वी कन्सिडर ओरल कॅव्हिटी ॲज वन. त्यामुळे हे 32 दात हे एक वन ऑर्गन आहे. त्यामुळे एक जरी त्यातला गेला तरी तुम्ही त्याची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. पण आपल्या इथं काय होतं की एक दात गेला, तो काढला, मी दुसरीकडं नीट जेवते, मला गरज नाही आहे. पण हे कसं आहे माहिती आहे का, जसं आपल्या घड्याळाचं कॉकवर्क असतं, काटे एकमेकात अवलंबून असतात आणि ते जसे गाठे फिरतात तसा प्रकार आहे. एक काटा त्यातला दात तुटला की तो हळूहळू सगळ्यांना तोडतो. आणि हे कसं आहे हे समजून सांगतो. म्हणजे स्पेशली पुढचा दात तुटला ना तर पेशंट नेहमी येतो बदलायला,
कारण त्याला ते एस्थेटिकचा visual आलं हो, लक्षात. आता इथं एस्थेटिक, पण इट इज नॉट एस्थेटिक ऑफकोर्स, कारण इट इज डे टू डे रिक्वायरमेंट. बट मागचा दात पडल्यानंतर नाही, मी लेफ्टनी खातो, मी लेफ्टचा गेला तर पुन्हा राईटला येतो, किंवा मागचे सगळेच गेले तर त्यांना हे कळत नाही की आपला जबडा पुढं सरकलेला आहे आणि आपण आता समोर जाताना जेवायला चालू केलं. आणि जेव्हा समोर जाताना चालू करतो तेव्हा पेशंटला अजून थोड्या वेळाने कळतं की आता माझे दात तुटायला लागलेत किंवा माझे दात लूज व्हायला लागलेत. कारण समोरचे जे दात आहेत आपले, वरचे 6 खालचे 6, हे दात चावण्यासाठी नाही आहेत, हे तोडण्यासाठी आहेत. हो. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण स्वतःचे दात बंद कराल तेव्हा चेक कराल तर फक्त मागचे इकडे 4 आणि इकडे 4, वरचे खालचे असे पकडले, हे चावण्यासाठी आहेत. आणि समोर जे दात आहेत हे जर तुमचे दात एकमेकाला टेकत असतील नॉर्मल बंद करताना तर दॅट इज अ प्रॉब्लेम. गॅप राहतोय तर चांगली गोष्ट. येस, गॅप पाहिजेलच. सगळे बघायला लागले आता. नाही, हे इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुमच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे, कारण दॅट इज वे इट इज गोइंग टू कीप इट नॉर्मल फॉर लॉंगर पिरियड. जर टच होत आहे तर इट इज अ प्रॉब्लेम. यू हॅव टू गो अँड शो की काय करता येणं शक्य आहे का. म्हणजे काय होतं, आमच्या भाषेत त्याला ट्रॉमा फ्रॉम ऑक्लुजन म्हणतो, की जेणेकरून दात एकमेकाला धडकत आहेत. देवाने जेव्हा ते बनवलेलं ना तेव्हा त्यांनी एकदम इतकं चांगलं बनवलं आहे की मागचे चावा आणि जेव्हा तुम्ही समोर तोडायला येता तेव्हा मागचे दात ओपन होतात. लक्षात. तर हे बनवून दिलं त्यांनी. प्रॉब्लेम आपण त्याचा मिसयूज करतो आहे की हे नाही तर हे. म्हणजे आम्ही पेशंटलाही आपण समजून सांगतो की आपला जो चावण्याचा प्रकार आहे हा फक्त वर खाली आहे, आपला गायींसारखा नाही आहे. हो. चर्वण. हे कधी होतं सुरू माहिती आहे का, ज्याच्याकडे सगळे दात आहेत तो कधीच करत नाही. हो. जेव्हा दात मिसिंग व्हायला चालू होतो तेव्हा पेशंट हे सगळं चालू करतो. हो, माझ्या आजोबांचे दात नव्हते ते असं गाईसारखंच खायचं. करेक्ट. नाही हे होतं, हे करायला हेच हिथनं सगळ्यात चुका सुरू होतात. तर ह्या झाला दाताचा प्रॉब्लेम, की मागचे दात नसल्यामुळे लोकांचे पुढच्या दातांचा प्रॉब्लेम वाढू शकतो. तेव्हा मागचे दात, ज्याला आपण फाउंडेशन टीथ म्हणतो, आज माझ्याकडे जेवढे काही पेशंट येतात 40-50 नंतर 1-2 दात मिसिंग तर इतकं कॉमन आहे. नाही, मी काय बघितलंच नाही. पण हे दात बसवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हा झाला फक्त आता दाताचा प्रकार. आता लेट्स कम टू दी हेल्थ अँड न्यूट्रिशन. तू जो प्रश्न विचारला की गेटवे काय आहे, तर जसं मग आम्ही म्हटलं की वी आर हॅव्हिंग ऑलमोस्ट लाईक 700 स्पीशीज बॅक्टेरिया. तर हे बॅक्टेरिया फक्त तोंडातच प्रॉब्लेम करतात का? नाही. आपल्या हिरड्या आर फुल ऑफ ब्लड वेसल्स आणि तिथनं जे बॅक्टेरिया अख्ख्या बॉडीमध्ये जातात. हां, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की तुम्हाला काही लोकांना माहिती असेल पण काही लोकांना फार शॉकिंग वाटेल की जगभरात या स्टडीज झालेल्या आहेत. उदाहरणार्थ डायबिटीज इज डायरेक्टली कोरिलेटेड विथ द हेल्थ ऑफ गम्स. बरं. आता कसं, आणि हे कोरिलेशन कसं आहे बघा, लक्षात आहे की हिरड्यांमध्ये ज्या बॅक्टेरियाज आहेत, आता असं चेक केलं गेलेलं आहे की ज्यांच्या हिरड्या खराब आहेत आणि डायबिटीज आहे पेशंटला, जर या पेशंटच्या आम्ही हिरड्या क्लीन केल्या, स्वच्छ केल्या, दातावरचं टार्टर प्लाक सगळं क्लीन केलं, तर दे हॅव सीन की ह्यांचं डायबिटिक कंट्रोल आपोआप विदाउट मेडिकेशन हॅज कम क्वाईट क्लोज टू द नॉर्मल. येस, ह्याच्या स्टडीज आहेत प्रूव्हन. आता ह्याच्या उलटं पण होतं काम. कसं, शुगर लेवल वाढल्या की तुमचं बॅक्टेरियलचं शुगर फर्मेंटेशन वाढतं आणि हिरड्याचा रोग वाढतो. बरोबर. सो इज अ विशियस सायकल. हा ह्याला मोठा करतो, तो त्याला मोठा करतो. कंट्रोल करण्यासारखं काय आहे, ह्याला तर तुम्ही औषधानेच कंट्रोल करणार आहे आणि बाकीच्या फिजिकल एक्सरसाइज. पण हिरड्या जर स्वच्छ ठेवल्या तुम्ही तर तुमचा अर्धा कंट्रोल तुमच्याकडेच आहे. बापरे. दात स्वच्छ करणं डायबिटीज कंट्रोलचा क्युअर आहे. नाही, इट इज इट येस, इट इज प्रूव्हन. तुम्ही आजही गुगल करून बघा, म्हणजे सायंटिफिक जर्नल्स बघा. डोंट गो फॉर पोस्ट्स आणि रील्स. जर्नल्समध्ये बघा. हा एक पार्ट सांगतोय मी तुला, मी अजून तुम्हाला 2-3 पार्ट सांगणार आहे. दुसरा पार्ट, स्ट्रोक. तुम्हाला सिम्पल गोष्ट आहे, कार्डियाक सर्जरीला गेल्यानंतर डेंटल चेकअप करून या. का? कधी कोणी विचार केला? कारण फोकायफ इन्फेक्शन नको आहे. म्हणजे काय, नॉर्मली याच्यामध्ये फोकायफ इन्फेक्शन घेऊन चालू शकतो का आपण? फोकायफ इन्फेक्शन म्हणजे काय, कुठंतरी इन्फेक्शन तोंडात आहे का जे कंटिन्युअस आहे, जे औषधाने ट्रीट होऊ शकत नाही आहे. सगळे बाकीचे आपल्या बॉडीचे पार्ट्स, मी काय म्हटलं, औषधाने ट्रीट होऊ शकतात. दातच एक पार्ट आहे जिथे तो दाताने औषधाने पूर्णपणे ट्रीट नाही होत, कारण त्याला जो हाऊसिंग आहे तिथं ब्लड सप्लाय पोचतच नाही, इंडिपेंडंट आहे. त्यामुळे स्ट्रोकचे चान्सेस वाढतात जेव्हा हिरड्याचा रोग वाढलेला असतो. इन्फ्लमेशन, बेसिक काय, बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन. हा बॅक्टेरिया ब्लड वेसलमध्ये जातो आणि मग तो जाऊन पुढे कुठल्या ना कुठल्या ब्लड वेसलमध्ये जाऊन प्लाक फॉर्मेशनला हेल्प करतो. हा दुसरा पार्ट. म्हणजे ह्याच्यावर आमच्यामध्ये एक अख्खी स्पेशलिटी आहे पेरिडॉन्टॉलॉजी.
आणि त्याच्यामध्ये हे सगळं ज्याला आम्ही जसं मेडिसिन आहे ना तसं एक देर इज ब्रांच कॉल्ड एज पेरिडॉन्टल मेडिसिन, हो ज्याच्याशी हे रिलेटेड सगळं शिकवलं जातं. हा स्ट्रोक झाला, डायबिटीज झाला, लंग डिसीज झाले, लंग पल्मोनरी COPD म्हणतो आपण त्याला. हाही कारण हे सगळ्यांचा सोर्स काय आहे? हा सगळ्यांचा सोर्स आहे बॅक्टेरियल इन्फ्लमेशन. आणि अख्खा बॅक्टेरियलचा एवढा मोठा मिलियनचा बॅक्टेरिया इथं तोंडात घेऊन फिरताय तुम्ही, ह्याच्यावर कोणी विचार नाही करत आहे. आणि एक फोर्थ आणि व्हेरी हे इम्पॉर्टंट, आणि ही तर एकदा अख्खा म्हणजे मोठा हेच आहे डिस्कशनचा भाग आहे, इज अबाउट प्रेग्नन्सी. प्रश्न पडला ना आता, एक नॉर्मली काय झालं, प्रेग्नन्सीमध्ये दात चेक करून घ्या, कुठल्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये केलं पाहिजे का, की आपल्याकडे तर उलटच होतं की आता प्रेग्नंट आहे, आता नको जाऊ डॉक्टर, आता अजून उलटाच प्रकार आहे. आता सायंटिफिकली हे पण प्रूव्हन आहे की प्रीटर्म लो बर्थ वेट बेबीजचं डायरेक्ट कारण हिरड्याच्या रोगाचं आहे. आणि मी काही वेगळं सांगत नाही. ओके. हां, हे का? अगेन सोर्स इज बॅक्टेरिया विच गोज थ्रू द ब्लड वेसल्स, रिचेस देअर अँड कॉजेस दिस पॅनिक. त्यामुळे तर एव्हरीबडी हू इज आयदर थिंकिंग फॉर प्रेग्नन्सी ऑर गोईंग विथ द फर्स्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी शूड लुक आफ्टर देअर टेथ. आमच्याकडे हे तर म्हणजे हा तर इतका मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्यापेक्षा इन टर्म्स ऑफ आता प्रेग्नन्सीज बोलतोय आपण, आमच्याकडे असं कितीतरी वेळ येतं की 3rd ट्रायमिस्टरमध्ये पेशंट येतो, ठणकतोय, दात काढायचा असतो. आता कुठं करणार आपण? मग अर्धा जरी आम्ही काही प्लॅन केलं तरी पेशंट म्हणतो नाही आता औषध द्या, आणि तेव्हा हेवी डोसेस ऑफ मेडिसिन घेतात. दिस हेवी डोसेज ऑफ मेडिसिन अगेन काउंटरॅक्ट्स विथ द बेबीज. हेवी पेनकिलर नाही देऊन चालणार आहे. नुसतं पेनकिलर नाही, अँटीबायोटिक्सचा डायरेक्ट परिणाम हा प्रेग्नंट लेडीच्या गर्भावर होतो, इन्क्लुडिंग देअर बोन अँड टीथ. एस्पेशली ड्रग्ज लाईक टेट्रासायक्लिन्स, हे सगळे ह्याचा डायरेक्ट उपयोग. आणि हे कधी द्यावं लागतात? जेव्हा काही दाताचा आजार असो नाही तर कुठला तरी आजार त्यावेळेस होतो आणि पेशंटला घ्यावं लागतं, कारण दॅट इज मोर इमर्जन्सी. बट इफ यू स्टे हेल्दी राईट फ्रॉम day 1 till the 9 months, इन्क्लुडिंग ओरल हेल्थ, 90% प्रॉब्लेम तिथंच तुमचे सॉल्व्ह होतात. वाव, मला हे कधीच म्हणजे हा खूप थोडासा सिरियस विषय आहे, पण हा विषय प्रत्येकाने माहिती करून घेतला पाहिजे. नाही, मग हिरडे एवढे इम्पॉर्टंट होतं मला वाटलं. मला फार तर काय वाटायचं की दाताचं कनेक्शन किंवा काय म्हणतात त्याला ओरल हायजीनचं कनेक्शन माझ्या गट हेल्थसोबत आहे, पण हे बाकी सगळ्या गोष्टींसोबत हे कनेक्शन नाही. आणि आत्ता लक्षात येतं की वेन्सचं एक्सपोजर, अदरवाईज आपल्या बाकी सगळ्या वेन्स कवर्ड आहेत. ब्लड वेसल इथं ओपनच आहेत ना, म्हणजे हिरड्यामध्येच आहेत ना, आणि तुझे बॅक्टेरिया तिथंच बसलेले आहेत सगळे. एक थिन लेअरचा फक्त मध्ये आहे. आणि परमिएबल असतं, बॅक्टेरिया गो इन अँड आउट, इट्स व्हेरी परमिएबल. सर मग दात घासताना बऱ्याच जणांचं रक्त येतं. हां, मग तेच ना, ही रक्त येतं ही साईन ऑफ लोकल इन्फ्लमेशन आहे. हां, आता ह्याच्यामध्ये अजून वेगळे पण कारणं असू शकतात, म्हणजे स्पेशली इफ एमबडी इज टेकिंग हॉर्मोनल ड्रग्स, स्पेशली फिमेल्समध्ये, किंवा काही मेडिकेशन्स आहेत. ह्या मेडिकेशनमुळे काय होतं की रक्तवाहिन्या सुजतात, त्या सुजल्या की दे आर फ्रजाईल, मग प्रेशरने जरी पेन ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे हे गोष्टी आहेत. पण नॉर्मली जे ब्लिडिंग गम्स बघितले जातात ते फक्त अस्वच्छतेमुळेच असतं. लोकलाइज इन्फ्लमेशन, हिरड्या सुजल्या म्हणजे रक्तवाहिन्या. आज सुजतं काय आहे, ब्लड वेसलच वाढतात ना तिकडे, आणि ते परमिएबल होतात, लगेच प्रेस केलं की फुटतात. सर सगळ्यात लहानपणी मिलेनियल्सला म्हणजे आम्हाला सगळ्यांना लहानपणी हॉन्ट केलेलं आहे ते म्हणजे चॉकलेट जास्त खायचं नाही, चॉकलेटनी दात किडतात. नक्की दात कशामुळे किडतात? नाही, चॉकलेट किडतात ह्यात चुकीचं काही नाही, कारण शुगर कंटेंट जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं की बॅक्टेरियाला फर्मेंटेशनला इझी पडतं. पण कुठलंही अन्नकण अडकलं ज्याच्यामध्ये जास्त शुगरी कंटेंट आहे, म्हणजे त्या स्वीट्स झाले, ब्रेड झालं, इवन नॉर्मल चपाती, इट्स फॉर्म ऑफ ब्रेड ओनली. म्हणजे भाताची पेज अडकली तरी येस, कारण शेवटी अडकणे हे इम्पॉर्टंट आहे. काही जरी अडकत असेल, त्यामुळे इनफॅक्ट माझ्याकडे पण जेव्हा मुलं येतात आणि मी त्यांना सांगतो आणि आईवडील सांगतात अरे खूप चॉकलेट खातो, तर मी त्यांना फक्त एक एक्सरसाइज देतो युजली, की ऐकतच नाहीत मुलं चॉकलेटसारखं. म्हणलं चॉकलेट खाल्ल्यानंतर ब्रश करायचं प्रत्येक वेळेस. हे एक वेळ टेक्निक अशी आहे की थोडंसं जर त्या मुलांनी सिरियसली घेतलं तर तो पण विचार केला मी किती वेळा ब्रश करायचं, ॲटलिस्ट घरात तरी. त्यामुळे आई पण असं करेल की हां तू खा पण ब्रश करणार आहेस का, मग थोडा आणि ती आपोआप सवय निघून जाते. पण येस 100% त्याच्यानेच होतं का, पण त्याच्याने नाही होत असं नाही आहे, होणार आहे, कारण शुगरी कंटेंट ज्याच्यात आहे, शुगरी स्टिकी आहे. येस, इट इज 100% सोर्स. तुम्ही जर पण त्याच्यानंतर तुम्ही जर ब्रश केलं, क्लीन दात ठेवले, चूळ भरली चांगली, ब्रश मी सांगा, कारण नुसत्या चुळीनं निघत नाही.
इट इज इम्पॉर्टंट फॉर यू. सर आणि ब्रश करायला चालू कधी करायचं? कारण का हे आत्ता आपण बोलतोय ती मुलं मे बी 6-7 वर्षाची आहेत, तर जनरली चौथ्या Ideally, मी तर सांगेन की पहिले रफली अराउंड 3 to 4 इयर्सपर्यंत आई वडिलांनी दात ब्रश केले पाहिजे मुलांचे. यू गेट फिंगर ब्रशेस जे बोटाला लावता येतात आणि ते करणं हे कंपल्सरी आहे. अर्धा वेळ तर आपले पेरेंट्सच नाही करत, अनफॉर्च्युनेटली आय सी दॅट, की नाही त्यांची ही मी म्हणतो ड्युटी आहे. पण ते खातायत कुठे? दूधच पितात पहिले नाही वर्षभर तर. नाही ना, दूध पिणं आता इथंच सुरुवात आहे ना आपल्याला. प्लाक फॉर्मेशन कशाने, मी मगाच सांगितलं तुम्हाला की दुधाने पण शेवटी प्लाक फॉर्मेशन होतंच. मिल्क अगेन इज स्वीट, फर्मेंट होणारच आहे ते, अडकले की होणारच आहे. इनफॅक्ट हा एक अजून एक मोठा प्रकार घडतो की मुलांमध्ये की रात्री मूल रडते म्हणून दूध प्यायला घालायचं आणि झोपतं ते, पोट भरलं झोपलं ते. पण ह्याच्यात काय होतं, ते दूध तसंच तोंडात राहतं रात्रभर आणि पुन्हा सायन्स तेच आहे, सायन्स बदलत नाही. त्याच्यामुळे बॅक्टेरियल फर्मेंटेशन चालू होतं, दात किडायला चालू होतात. आमच्याकडे असे पेरेंट्स झालेत की त्यांनी मला सांगितलं की आमच्या मुलाला दातच आले नाहीत, दात येऊन किडून गेलेत. अँड आय एम नॉट जोकिंग. ओ बापरे. वर्षभरात त्या मुलांचे बिचाराचे समोरचे 4 दात सर्वात आधी येतात ते किडून निघून गेले आणि बारीक बारीक फक्त हे माझ्या मुलाला दात असे झाले आहेत म्हणे. मग आम्ही तेच पेरेंटला समजून आणतो की रात्री दूध पिऊन झोपवायचं नाही. दूध पिलं तर त्याला चूळ भरायला लावायची, जसे जसे दात येतील तसं तसं ब्रशिंग चालू करायचं. पण ब्रशिंग फिंगर ब्रशिंग करा जोपर्यंत मुलगा स्वतःहून ब्रश करत नाही. आणि एक नंतर अशी सवय आम्ही पेरेंटला हे सांगतो की जर त्यांनी पेरेंट्सला बघितलं की रोज माझ्या आईबाबावर आई रात्री ब्रश करायला जाते, आपोआप मुलगा जातो. तुम्ही बसून सांगू शकत नाही त्याला आता तू जाऊन ब्रश कर. ही जेव्हा बघून सवय लागते ना तेव्हा ती सवय तुटत नाही कधी. त्यामुळे अर्ध्या वेळा मी जेव्हा पेरेंट्सला विचारतो तिथे प्रश्न तिथं सुरू होतो की अहो मी पण नाही करत, मला करायला पाहिजे रात्री ब्रश. 1-2 वर्षाच्या मुलाला पण चूळ भरली पाहिजे म्हणजे. चूळ भरलीच पाहिजे. हे बघा तुम्ही काही कॉन्टेंट आत घेताय ह्याचा अर्थ चूळ किंवा पाणी द्या ना प्यायला. त्याला चूळ भरता येणार नाही ऑफकोर्स, मग त्याला पाणी प्रत्येक गोष्टीनंतर पाणी प्यायला द्या. सो ॲटलिस्ट तो स्वीट कॉन्टेंट जो काय आहे तो गिळला जातो, पोटात जातो. त्यामुळे पाणी हे प्रत्येक जेवणानंतर, चूळ जेव्हा जमेल 3rd, 4th इयर 5th इयर नंतर जसं मुलाला जमेल, ब्रश हे कंपल्सरी आहे. ह्याला पळवट नाही आहे की हे मी खातच नाही, मग मी खात नाही, उपवास करतो मी काय ब्रशच नाही करायचं. तुम्ही ते ठेवले की बॅक्टेरियल पुन्हा ते चालूच होणार आहे तुम्हाला. हां ऑफकोर्स धार्मिक गोष्टी वेगळ्या आहेत, पण एक नॉर्मल ह्याच्यात खाल्लं नाही तरी तू दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रश केलं तर मग पुढंच चालू करायचं. लहान मुलांचंच म्हणजे दुधाचे दात ज्यावेळेस येतात आणि ते समजा किडले तर त्याच्यानंतर येणारे जे परमनंट दात आहेत ते सुद्धा किडतात का? हा खूप मोठा का माहिती आहे का, कारण एक समज काय की दुधाचे दात पडतात, हो. ते पडतात तर मी ट्रीटमेंट का करा. म्हणजे आणि नॉर्मल फिलिंग ठीक आहे, जेव्हा आम्ही पेशंटला रूट कॅनल सांगतो तेव्हा पेशंट उडतात की अरे लहान मुलाला रूट कॅनल कॅप पण ट्रीटमेंट आहे लहान मुलांसाठी. तर हे का करायची गरज आहे, कारण काय आहे जसं देवाने एक बॉडीला क्लॉक दिलेला आहे तसं दातांसाठी पण एक क्लॉक दिलेला आहे, टायमिंग दिलेलं आहे की तो दात योग्यरित्या योग्य टाईमला येतो. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापर्यंत समोरचे दात यायला चालू होतात आणि आपला आधीचा दात पडतो किंवा पडायला चालू होतो 6व्या-7व्या वर्षापर्यंत. तर ही जी सायकल आहे ही डिस्रप्ट होते. जेव्हा दात किडतात त्या दाताचा पस तयार होतो आणि तो पस खाली जे दाताचं जेव्हा ज्याच्यातून दात तयार होत असतो त्याला तो डिस्ट्रॉय करतो आणि मग येणारा दात जो आहे तो आयदर पिवळा येतो किंवा तो थोडासा डिफॉर्म्ड येतो किंवा असंही होतं वेळेच्या आधी दात पडला, किडला आहे, हे झालं आहे आणि तो काढला गेला तर तो दात त्या जागेतनं वर येतच नाही. मग तो प्रयत्न करतो दुसरीकडनं यायचा. म्हणून वेडेवाकडे दात जे होतात ते जन्मताच तर नसतात. कोणाचे वेडेवाकडे दात असतात जन्मतात? दात वेडेवाकडे होतात कधी परमनंटला आल्यानंतरच प्रॉब्लेम चालू होतात सगळ्यांचे. कारण तो जो पॅटर्न आहे तो डिस्टर्ब झालेला आहे आणि तो मल्टिपल रिझननी डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून पेरेंट्सनी फार इम्पॉर्टंट आहे की दात किडले ती ट्रीटमेंट करून घेणे. कुठे काय दात चढला असेल किंवा दात एखादा मिसिंग असेल तर अशा ठिकाणी स्पेस मेंटेनर येतो, म्हणजे त्या येणाऱ्या दाताला जागा करून ठेवणे, त्याला याची वाट देणे, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ट्रीटमेंट फॉर पिडियाट्रिक पेशंट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरेस्टिंग आहे खूपच. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आहे. आता तुम्ही म्हणाल की मग काय जन्मला तर डॉक्टरकडे जायचं, पण आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चेकअप फॉलोअप करा. हाच आहे, ट्रीटमेंट नाही याच्यात. फॉलोअप चेकअप असणं ही गोष्ट वेगळी आहे.
आपल्याकडं फॉलोअप चेकअप प्लस ट्रीटमेंट समजलं जातं. सर पण ह्याच्यावरती जनरली टिपिकली हाच प्रश्न पालकांचा असतो किंवा लोकांचा असतो, तो म्हणजे पूर्वी असलं काही नव्हतं, आमची दात व्यवस्थित नाही आहेत का? नाही, तसं नाही आहे. आता आम्ही तुला सांगतो, याच्यामध्ये 2 टेक्स आहेत त्याच्यामध्ये. एक आपण हे पण म्हणू शकतो की पूर्वीच्या लोकांचं खाणं वेगळं होतं, फायबरस फूड जास्त होतं, देर वॉज हार्डली एनी स्वीट. म्हणजे स्वीट काय, गूळ आणि ह्याच गोष्टी होत्या आणि त्या कमी प्रमाणात असायच्या. हो. त्यामुळे ओव्हरऑल त्यांची बॉडी स्ट्रक्चर पण चांगलं होतं. हा एक भाग झाला. आता दुसरा गोष्ट मी तुला सांगतो, याच्या व्यतिरिक्त उलटं बघितलं तर, की पूर्वीच्या लोकांचे दात संपलं 40-50 पडायला चालू व्हायचे आणि इट वॉज अ नॉर्म. की आत्ता जर आधी बघितलंस ना, एक 25 वर्षापूर्वी बघितलं तर नंबर ऑफ दात पेशंट कवळे घालणारे खूप होते. हो. हां, आज कमी झालं आहे. का कमी झालं आहे? ट्रीटमेंट घेत आहेत, दात वाचत आहेत. दात बसवणं गोष्ट लांबची झाली, पण माझ्याकडे आजही पेशंट आहेत 70-75मध्ये ज्यांच्याकडे 26 दात आहेत नॅचरल, विच इज सो गुड. हे किती चांगलं आहे. मग हे का, हे टिकवलं. त्यामुळे असं काही नाही आहे. हां, एक ओव्हरऑल न्यूट्रिशन हेल्थ वॉज गुड ॲट दॅट टाईम, त्याच्याने व्हायचं. पण दात आधीच्या वेळेस नाही. कारण एक आता कवळीमधनं प्रश्न निघतो असा की आमच्याकडे असं पेशंट म्हणतात की माझे आईवडील तर सगळे कवळीने खायचे, काही प्रॉब्लेम नसायचा. पण जेव्हा प्रश्न विचारायला चालू करतात की ते शेंगदाणे कधी खाताना बघितलं का? नाही. हे खाताना, कढीच खाताना बघितलं का? कधी नाही. ॲपल खाताना बघितलं का? नाही. मग त्यांचं जेवण किती वेळात व्हायचं, हे गोष्टीच खायचे. ह्या गोष्टी आहेत. खाण्यामध्ये रिस्ट्रिक्शन आणलं की सगळंच नीट होऊ शकतं. मग ते आपल्याला ठरवायचं की आपल्याला कशा पद्धतीने जेवायचं आणि काय करायचं. आणि आता न्यूट्रिशन त्याच्यामुळे लाईफ एक्सपेक्टन्सी बघा ना, आधी कुठे होती एवढी. आज लाईफ एक्सपेक्टन्सी इज मिनिमम आय थिंक 89-90. भारताची पण 76 आहे आता. हां, म्हणजे ॲव्हरेज 76 पकडतो. आपल्यासारख्या सिटीजमध्ये तर 90 आरामात येतात. लोक टच करतात म्हणजे, आणि हेल्दी. मी असं नाही म्हणत की काठी घेऊन चालत आहेत. वी कॅन सी हेल्दी पीपल ॲट 90s आरामात. जे आधी असं एखादाच कोणतरी पोचायचा 90पर्यंत. हा फरक पडलेला आहे औषधामुळं. आणि बेसिक जेवणं, दात तुम्ही जितकं चांगलं जेवू शकता, चावू शकता स्वतःच्या चांगल्या दाताने, पक्क्या दाताने, तेवढं न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुम्हाला जास्त चांगली मिळते. तेवढंच तुम्ही, त्याच्यामुळे काय होतं, हेल्थ चांगली राहिली की तुम्ही आपोआप फिरायला चालू राहतं. चालणं फिरणं राहतं. हे सगळं बघा डिपेंडंट आहे. चालणं फिरणं राहिलं, बाकीची स्ट्रेंथ चांगली राहते आणि एव्हरीथिंग रिमेन्स. क्वालिटी ऑफ लाईफसोबत कनेक्टेड आहे. एक्झॅक्टली. कारण जनरली 60मध्ये म्हणजे आजी आजोबांचं ऐकलं की ते जनरली दाताचे प्रॉब्लेम इग्नोर करतात. त्यामुळे आता काय करायचं, आता कशाला मी रूट कॅनल करू, उगाच पैसे इम्प्लांट कशाला करू, 2-3 लाख रुपये घालायचे वगैरे, असं ते मी कशाला या वयात कशाला करू, माझं वय किती राहिलं, ह्या पद्धतीने बोललं जातं. आज तोच ना, वय किती राहिलं इथंच प्रश्न सगळा आपला. आज वय राहिले 25 वर्ष 60 नंतर. त्यामुळे इनडायरेक्टली आपल्यालाही त्यांना, आज आम्ही जेव्हा पेशंटशी बोलतो तेव्हा आम्ही हेच समजून सांगतो त्यांना की, किंवा आम्ही त्यांच्याशी हेच प्रश्न बोलतो की तुम्ही जर 70मध्ये माझ्याकडे नीट चालवत येत आहे, स्वतःहून येत आहे विदाऊट एनी सपोर्ट, ह्याचा अर्थ तुमची हेल्थ चांगली आहे. तुम्ही आत्तापर्यंत हेल्थ एवढी चांगली मेंटेन केली, तुम्हाला जर पुढेही तशीच हेल्थ मेंटेन करायची असेल तर दात रिप्लेसमेंट तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण ते रिप्लेस केलं तर तुम्ही जेवणार नीट आहे, खाणार नीट आहे, आणि ते जेवलं तर तुमचे बाकीचे डे टू डे लाईफ चांगली राहणार आहे. त्यामुळे ट्रीटमेंट इज नॉट रिलेटेड टू एज. म्हणजे ॲक्च्युली इम्प्लांट ही खरं यंग पॉप्युलेशनपेक्षा एल्डरली पॉप्युलेशनसाठी सर्वात काय म्हणतात त्याला, योग्य अशी ट्रीटमेंट आहे. म्हणजे की त्याच्याने इतके फायदे होतात त्यांना की आज जे प्रॉब्लेम होते लोकांना की मला चावता येत नाही, जेवता येत नाही, कवळी, खरं सांगतो कवळी घातलेल्याच पेशंटला विचारलं पाहिजे त्याचे प्रॉब्लेम किती आहेत. तर कोणी, आणि अनफॉर्च्युनेटली आहे ना, अर्धे लोक सांगतच नाहीत. कारण काय करणार ना सांगून, असं होतं ते की मुळात एक तर मेजर प्रॉब्लेम त्यांना चव नाही लागत. प्लास्टिक आहे तोंडात, चव नाही लागत, जेवायला वेळ लागतो म्हणून अर्धपोट्या उठतात, हे कोणी बघत नाही. आणि कायम त्यांचं पोट बिघडलेलं असतं, कायम सतत ढेकरा येत असतात. आणि हां, कारण रिझन तेच आहे, अर्धवट जेवण झालं असतं आणि फास्ट जेवलं. कारण आता सगळ्यांसोबत असे फार कमी लोक आहेत ना की जे बसलेत. आता कवळी खाणारा माणूस हा हळूच जेवणार आहे, बाकीचे लोक 10 मिनिटात उठले तर याला अर्धा तास लागणार आहे, पण तो थांबत नाही अर्धा तास, कारण घरात कोणी थांबत नाही. हा फार, जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा पेशंट सांगतो हो, किंवा बाहेर जायचं टाळतात. सर्वात मोठी गोष्ट, घरात तरी तुम्ही जेवू शकता, बाहेर कोणाकडे गेलं, हॉटेलला गेलं नाही, जेवढे जमतं तेवढंच. कारण कवळी उठून स्वच्छ कोण करणार तिथे. त्यामुळे हे कवळीच्या पेशंटला आता आम्ही ते सांगतो की कवळीपासून जितकं लांब जाता येईल, म्हणजे कसं की तुमच्या तोंडात एक 5-6 दात उरलेले अजून 5-6 दात तुम्ही इम्प्लांटाने कशाने तरी फिक्स करून घेतले, तेच दात तुम्हाला जास्त चांगले आहेत. कारण नॅचरल दात किंवा फिक्स दात हे जे सर्व्हिस देऊ शकतात, हे काढा घालायचे दात तेवढ्या ह्याच्या एफिशियन्सीनी काम करू शकत नाही.
म्हणजे असं मला नाही करायचं नाही, पण जर जमत असेल त्यामुळे एज इज नेवर अ क्रायटेरिया, हेल्थ इज क्रायटेरिया. हां, तुम्ही माझ्याकडे व्हीलचेअरवर आला, ॲब्सोल्युटली नॉट, कारण त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. बरोबर. पण जेव्हा पेशंट चालत फिरत येतोय, बी इट ॲट 80-85, आपल्याकडे 85 एजला आपण पेशंटला इम्प्लांट करून दे आर व्हेरी हॅपी. कारण आज त्यांचं एकच होतं की मला त्यांनी काय सांगितलं मला माहिती आहे का, मला चिवडा ह्याचा चुरमुऱ्याचा चिवडा खायला आवडतो सारखं. हे त्या स्पेसिफिक कंप्लेंट होती त्यांची दुपारचं, विच इज सो नॅचरल आपल्या घरात. हां, दुपारी तो ह्याचा चिवडा खायला आवडतो, मला तो खायचा. मग ते जेव्हा पक्का तो आरामात खाता येतो, कारण त्यात शेंगदाणे येतात, लसूण येतं. नाही, ह्या गोष्टी कवळीने खाता येत नाहीत. हां, दातांबद्दल बोलतो तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, ते म्हणजे विजडम टूथ किंवा जे अक्कलदाढ ज्याला आपण म्हणतो. कळीचा मुद्दा काढ. एकतर ते असतं काय, आणि त्याचा आणि म्हणजे खूप बेसिक आणि पाणचट प्रश्न आहे, पण मी विचारणार आहे. नाही, हा तर रेग्युलर प्रश्न आहे आणि इनफॅक्ट हा सगळ्याला माहितीच पाहिजे की काय आहे. हां, आणि अक्कलदाढेचा आणि अकलेचा काही संबंध असतो का? नाही, हा आणि मजा म्हणजे मी पण याच्यावर एकदा विचार केला तर मजा म्हणजे अक्कल आणि इंग्लिशमध्ये विजडम टूथ, म्हणजे असं नाही की आपल्याकडे वेगळं तिकडे वेगळं आहे, सेमच आहे. तर एक सिम्पल रिझन ह्याचं काय आहे की अक्कलदाढ म्हणण्याचा, की आपले जे काही दात येतात, बेसिकली एक लक्षात घ्या, मी एक अजून आपला एक मोठा मुद्दा राहिला होता मग बोलता की आपण फक्त म्हटलं काय की मिल्क टीथ येतात आणि त्याच्यानंतर ते पडून आपले परमनंट दात येतात. हे सगळं ना, हे जे पडण आणि नवीन येणं व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर फेशियल ग्रोथ. म्हणजे सांग, तर हे दात जो आहे ना, हा प्रिकर्सर आहे आपल्या जबड्याला मोठं करणारा. ओके. तो जेव्हा मोठा मोठा होतो ना, तसा तो जबड्याला सांगतो की तू पण मोठं हो. कारण तुम्ही जर साईज बघितली, नॅचरल मिल्क टीथची लहान असते, जबडा लहान असतो, पण जसा जसा जबडा मोठा होतो तसं दात. त्यामुळे दाताची ग्रोथ ही इम्पॉर्टंट आहे जबड्याच्या ग्रोथसाठी. त्यामुळे तुम्ही फेशियल स्ट्रक्चर बघितलं तर काहींचं खूपच आत गेलेलं असतं, तर तो बघितलं पाहिजे त्या पेशंट्समध्ये की खरंच त्यावेळेस त्यांच्या डेंटल ग्रोथमध्ये काही इश्यूज होते का, ती करेक्शन करायची गरज आहे का, आणि आहे त्याच्यामध्ये करेक्शन्स करता येतात. हे मी का म्हणतो आहे, कारण दाताची जी ग्रोथ आहे, जे येणारे दात आहेत, हे रफली अराउंड 14 इयर्सपर्यंत संपतं, आणि जॉ ग्रोथ ही रफली 16 to 18 एजपर्यंत संपते आपली फेशियल ग्रोथ. म्हणजे आपला लास्ट प्युबर्टल स्पर्ट तिथं असतो, आणि हा विजडम टूथ जो आहे हा नंतर येतो. त्यामुळे प्रॉब्लेम काय येतोय, जेव्हा सुरुवातीचे आपले दात येतात ना, तो प्रत्येक वेळी जबड्याला सांगत असतो की तू मोठा हो, मला जागा पाहिजे. आता विजडम टूथ येतो कधी, जेव्हा सगळी ग्रोथ संपलेली आहे, शेवटी आहे. मग तो जेव्हा वर येतो किंवा वर याचा प्रयत्न करतो, तेव्हा जबड्याची ग्रोथ संपलेली असते, त्यामुळे देर इज नो वे इट हॅज टू कम आउट, त्याला जागाच नाही आहे. मग तो त्रास द्यायला चालू करतो. मग तो त्रास कधी येतो, जेव्हा तुझ्या बाजूच्या दाताला प्रेशर देतो, मग तो दात दुखायला लागतो. किंवा काही लोकांचे अक्कलदाढा हिरड्या गालामध्ये यायला लागतो आणि त्या गालाला घासायला लागतो, किंवा खालच्या जबड्यामध्ये असेल तर तिरप्या एकदम येतात आणि त्या चिक बाईट तयार होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस मी चावलं की गाल चावला जातो. हे एक टिपिकल कंप्लेंट असतात का, आणि अशा केसेसमध्ये अक्कलदाढ काढावी लागते, त्याला दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे अक्कलदाढ म्हणण्याचा अर्थ का, तर आफ्टर एज ऑफ 18. त्यामुळे इट कॅन कम ॲट एनी टाईम, इट कॅन कम ॲट द एज ऑफ 30, इट कॅन कम ॲट द एज ऑफ 40, एनी टाईम. तर आपण एक म्हणतो ना, ॲडल्ट झाला, अक्कल आली, तर त्याला अक्कल म्हणजे हा आमच्याकडे एक नॉर्मल प्रश्न एक हे चालतं क्लिनिकमध्ये. जेव्हा एक कपल येतं आणि एका कपलमधले समजा मेलची दाढ काढली, तर मी गमतीने सांगतो आज अक्कल काढली, आता तुम्ही हॅपी. पण सर, मग अक्कलदाढ, कारण प्रत्येक दाताचं एक काम आहे ना, अक्कलदाढ काढल्यावरती त्याचा माझ्या ओरल हायजीनवरती काही फरक पडतो का? नाही, ओरल हायजीनवर पण फरक पडत नाही आणि तुझ्या च्युविंग एफिशियन्सीवर पण फरक पडत नाही. आता च्युविंग एफिशियन्सीवर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी. आपला जो फर्स्ट मोलर जो आहे, पहिली दाढ, हे सगळं मिळून 60% लोड एकटा दाढ येते ती. ओके. चावण्याचा म्हणजे विचार करा किती इम्पॉर्टंट आहे, आणि किती लोक तो घालवतात आणि तो बसवत नाहीत, कारण दे फील की देर आर अदर टीथ. उरलेला लोड मागची दाढ, सेकंड दाढ जी म्हणतो आपण, ती रफली एक 20% घेते, आणि मग पुढच्या ज्या उपदाढा आहेत ते रफली 20% घेतात. असा तो चावण्याचा लोड असतो. त्यामुळे पहिली दाढ ही इतकी इम्पॉर्टंट आहे चावण्यामध्ये की ती कंपल्सरी असली पाहिजे, स्वच्छ ठेवली पाहिजे, राहिली पाहिजे, नसली तर रिप्लेस केली गेली पाहिजे. मोस्टली
रूट कॅनल होतो त्याचाच होतो. कारण ती सर्वात पहिली येते वयाच्या 6व्या वर्षी ती येते. ते रफली लेटचे 80 ती दाट टिकवायची आपल्याला. खूप काळ टिकवायची. नाही कारण ती जवळपास त्यावेळेस 70-75 येते वर्ष. ना. हा मग त्यावेळेस नाही, त्यावेळेस जे असतं ना ते एज जे असतं ना ते फार बेफिक्रीचं एज असतं. फ्रॉम 11 to 20 किंवा 25 पर्यंत. आणि तिथंच लोकांची दाढा खेळतात. त्याच्यानंतर पीपल स्टार्ट बिकमिंग मोर कॉन्शियस अबाउट देअर हेल्थ ओव्हरऑल आणि सगळ्या गोष्टींमध्ये मग ती काळजी घेतात. पण तिथं त्यामुळे ती दात सर्वात जास्त लवकर किडते. आणि बाकी पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपल्या लाळीच्या ग्रंथी त्या दाढेच्या जवळच उघडतात, त्यामुळे लाळ सर्वात पहिली तिथे येते. त्याच्यामुळे अजून कीड लागते तिथे लवकर, कारण तिथे चिकट पदार्थ जास्त तयार होतो ना मग ते लाळीचा. मग त्यामुळे अन्नकण अडकलं की ते किडायला चालू. सो विजडम टूथचं तसं फारसं काही काम नाही नाही आहे. आणि मी सांगतो मग काय येतो तो आणि हा, त्रास देतो? नाही, तो उशिरा येतो. आणि ॲक्च्युली इव्होल्युशनरी मेजर्स तर बघितलेस ना तर हळूहळू ही येणारच येत नाही. नाही येत. आणि काही लोकांना येणं बंद झालंय. मी आहे, मला नाही आहे. हो. सो मग नक्की किती दात असले पाहिजेत? कारण आपण प्रत्येक आम्ही म्हणीमध्ये जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट करतो ना तर वी आर लुकिंग ॲट मिनिमम 24 टीथ जेव्हा आपण इम्प्लांट वगैरे करतो. किंवा जर जास्तीत जास्त जबडाच मोठा असेल एखाद्या पेशंटचा तर 28 दात. 32 दात हे कधी काउंट केलेच जात नाहीत. का 32 ही रिक्वायरमेंट नाही आहे? नाही आहे, कधीच नव्हती. हे आता 32 एक हे पडत गेली की नाही 32 दात 32. पण आपला जॉ साईज पण प्रॉब्ली आपण इव्होल्युशनरी असंही बघितलं गेलं तर असंही असू शकतं की इव्होल्युशनरी आपण आता हळूहळू छोटे छोटे होत चाललो आहे. हा वेगळा विषय आहे, मला ह्याच्याबद्दल एवढं हे नाही आहे. पण त्याच्यामुळे पण होऊ शकतं की जॉ साईज लहान झाली आपली आणि तो दात नाही आहे पण तो दात गरजेचा नाही हे एवढं नक्की आहे. तो थोड्या दिवसाने दात नसणार आहे. मग खूप लोकांना तो हळूहळू इव्होल्युशनरी निघून जाणार. 28 जात आहेत तर सफिशियंट. दॅट इज व्हेरी गुड. दॅट इज रिक्वायरमेंट. आहेत ना, मोजले 26 आहेत. आपण ऑलमोस्ट ट्रीटमेंटबद्दलच बोलतोय. तर जी सगळ्यात प्रायमरी ट्रीटमेंट दात खराब झाले किंवा काही झालं तर जी सजेस्ट केली जाते ती म्हणजे रूट कॅनल्स. तर कधी रूट कॅनल केला पाहिजे आणि कधी नाही? म्हणजे लहान मुलांमध्ये करायचा का, मग फार वय झाल्यानंतर करायचा का, कधी करायचा? तर कुठल्या दातांच्या आजारांसाठी किंवा कुठल्या कंडिशनसाठी रूट कॅनल सजेस्ट केला जातो? नाही, ॲक्च्युली बघितलं ना तर जसं एक दाताचा फिलिंग ही ट्रीटमेंट आहे तेवढीच एफिशियंट दात रूट कॅनल ट्रीटमेंट आहे. ओके. आता असं कधी कधी आमच्याकडे पेशंट पण येतो की डॉक्टर कशाला रूट कॅनल करता, तुम्ही फिलिंग करा. नाही, तसं होऊ शकत नाही. रूट कॅनल कधी सांगितलं जातं पेशंटला जेव्हा दाताची कीड ही नसेपर्यंत पोचली आहे आणि जेव्हा नस एक्सपोज झाली ना एकदा तर तुम्ही त्याला काही करून ट्रीट करू शकत नाही नुसतं फिलिंगनी. आणि ते मग आता इन्फेक्शनचा सोर्स झाला म्हणजे तोंडातलं जे काय जेवतोयस त्याचा डायरेक्ट इन्फेक्शन कनेक्शन त्या नसेपर्यंत गेलं आहे. आणि तो नसेच्या खाली म्हणजे दाताच्या खालचं हाड जे आहे तो हळूहळू झिजवायला लागतो इन्फेक्शन करून. म्हणून रूट कॅनल करणं गरजेचं आहे. आणि रूट कॅनल ही अतिशय एफिशियंट ट्रीटमेंट आहे. आणि एज इज नॉट अ क्रायटेरिया. दात चांगला असेल म्हणजे सगळ्या वॉल्स दाताच्या आहेत मग तो यंग एजमध्ये का आपण चिल्ड्रनमध्ये आपण का म्हणतो रूट कॅनल, कारण त्याचं बहुतेक पडायचं एज आलेलं नाही आहे. तो एका राईट टाईमला पडला पाहिजे म्हणून त्याला आपण ठेवतो, म्हणून रूट कॅनल करतो. आणि एल्डर एजमध्ये तर रूट कॅनल कारण तो तुमचा नॅचरल दात आहे आणि तो तेवढीच चांगली सर्व्हिस देतो, एक नॅचरल दात देतो. फक्त आपण युजली मागचे जेव्हा दात असतात रूट कॅनलचे तेव्हा त्यांना क्राऊन करणं कंपल्सरी करतो. कारण जेव्हा आपण दात रूट कॅनल करतो तेव्हा दाताच्या आतली नस म्हणजे काय शेवटी ब्लड वेसल्स हे सगळंच क्लीन केलं जातं. त्यामुळे न्यूट्रिशन थांबतं दाताचं. न्यूट्रिशन थांबल्यामुळं दात बिकम्स ब्रिटल. त्यामुळे जे तू नॅचरल दाताने तोडू शकतो ते तू रूट कॅनलच्या दाताने तोडू शकत नाही. रूट कॅनलचा दात तुटू शकतो आणि तो तुटला तर दुखणार पण नाही कारण रूट कॅनल केलेलं आहे. म्हणून त्याला क्राऊन करणं गरजेचं, कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. लोक रूट कॅनल करतात, कॅप करत नाहीत. हो, कॅपच्या सेटिंगला जातात. मग जाऊ दे नंतर. मग जेव्हा पुन्हा येतात तेव्हा दात तोडलेला असतो. मग प्रॉब्लेम काय, मग म्हणायचं काय रूट कॅनल करून उपयोगच झाला नाही, दात तर शेवटी तुटला. ती ट्रीटमेंट पूर्ण केलेलीच नाही. ती ट्रीटमेंट पूर्ण करणं म्हणजे रूट कॅनल करणं आणि त्याच्यावर कॅप करणं. काही गोष्टींमध्ये आपण कॅप करत नाही म्हणजे कधी जेव्हा समोरचा जात आहे मी म्हटल्याप्रमाणे तो आपण चावायला वापरत नाही, त्यामुळे त्याच्यावरचं प्रेशर कंट्रोल करू शकतो मी. मला जर माहिती आहे माझा समोर जात रूट कॅनल गेला तर मी तोडायचं नाही देत. पण रूट कॅनल ही अतिशय एफिशियंट ट्रीटमेंट आहे, ती करणं गरजेचं आहे जर गरज असेल तर. म्हणजे नसेपर्यंत पोचला असेल ह्याला. आणि क्लिअर कट इंडिकेशन आहेत म्हणजे काय, ठणकणं, रात्री झोपेतनं जाग येणे, दात दुखतोय, एक्सरे, डॉक्टरकडनं तुम्ही एक्सरे चेक करू शकता आणि डॉक्टर तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात एक्सरेमध्ये किंवा ही अशी कीड आणि ही नसेपर्यंत पोचली. त्यामुळे रूट कॅनल. सो
ज्या 3 फेमस ट्रीटमेंट आहेत, एक म्हणजे फिलिंग, की काय त्यात सिमेंट भरणं, चांदी भरणं, सोनं भरणं किंवा रूट कॅनल करणं, किंवा तिसरं म्हणजे ॲक्च्युअली एक इम्प्लांट करणं. इम्प्लांट करणं. हे डिसिजन कशाच्या बेसिसवरती घेतला जातो? कारण बऱ्याचदा Instagramवरती आजकाल रील येतात, की रूट कॅनल खरं तर उपयोगाचा नाही, कारण का तुम्ही डेड टीथ तसाच ठेवताय, त्याच्यात इन्फेक्शन होणार आहे, त्याने इन्फ्लेमेशन होणार आहे, त्याच्यापेक्षा इम्प्लांटच करा. हे असं बरेच जण सांगितलं जातं. सो नक्की ट्रीटमेंट कशाच्या बेसिसवरती ठरते आणि कोणती ट्रीटमेंट मोस्ट एफिशियंट आहे? तू सांगितलेल्या तिन्ही ट्रीटमेंट एफिशियंट आहेत. पहिली गोष्ट काय की आता आपण काय म्हणतात त्याला फॉल्स नॉलेजकडे पळायचं नाही. त्यामुळे इंस्टाग्राम रील इज नॉट अ सोर्स ऑफ नॉलेज. कुठलेही सोशल मीडियाचे पोस्ट इन्क्लुडिंग पोस्ट गिवन बाय आय विल से अदर से डॉक्टर्स. त्यामुळे कारण काही हे मलाही माहिती आहे परदेशात जास्त प्रचलित आहे की रूट कॅनल बाबतीत डेड टूथ आणि हे ते. रूट कॅनल इज बिन देअर आत्तापर्यंत, म्हणजे मी आता प्रॅक्टिस चालू केल्यापासून 27 वर्ष रूट कॅनल त्याच वेळेस भारतात आली होती, रफली 5 वर्ष आधी. आणि त्याच्यानंतर ती आता इतकी चांगली झालेली आहे की मायक्रोस्कोप खाली रूट कॅनल केलं जातं आणि इट इज 100% सक्सेसफुल ट्रीटमेंट. हां, ट्रीटमेंट चांगली केली गेली पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. ट्रीटमेंट थेरपी इज नॉट बॅड. म्हणजे काय की जर रूट कॅनलच चांगलं मुळात केलं गेलं नसेल, चांगले इक्विपमेंट वापरले गेले नसतील, एक्सपिरियन्स सर्जनकडनं काम नीट केलं गेलं नसेल, तर रूट कॅनल इज अ प्रॉब्लेम. बट ॲज अ ट्रीटमेंट इट इज फॅन्टॅस्टिक. रूट कॅनल केलेले दात लोकांच्या तोंडात 20-20, 25-25 वर्ष आरामात राहू शकतात, आरामात. ओके. यापेक्षाही जास्त. त्याच्यावरचा कॅप जो आहे, क्राऊन जो आहे, तो प्रॉब्ली तुम्हाला चेंज करावा लागेल, पण एक चांगलं रूट कॅनल आरामात राहतं. आता राहिला तिसरा पार्ट, इम्प्लांट. त्यामुळे प्रत्येकाचे इंडिकेशन्स वेगळे आहेत. दात तुटला असेल, दात कीड लागला असेल तर फिलिंग आहे. दाताचं किडीचं प्रमाण जास्त झालं असेल किंवा दात थोडासा एखादा कस उडाला असेल दाताचा, नस ओपन झाली असेल, तर रूट कॅनल इज द ऑप्शन. म्हणजे वी आर स्टील ऑन अ सेविंग मोड. हे दोन्ही गोष्ट सेविंग मोडमध्ये आहेत. आणि तिसरा आहे तो रिप्लेसमेंट मोडमध्ये. आता दात मी वाचू शकत नाही, मी काढावं लागला दात मला, आता मला इम्प्लांट करावं लागेल. शेवटी या तिघांचं ॲक्च्युअल गोल काय आहे, तर तुमची च्युईंग एफिशियन्सी ही 100% ठेवायची. ओके. कारण च्युईंग एफिशियन्सी बाकी कुठल्याची नाही, डेंचरनी इज नॉट इवन 20% ऑफ युअर डेली. चावण्याची कपॅसिटी 100% असली पाहिजे, नाहीतर बाकी सगळ्या सिस्टम शरीरात बिघडणार आहे. येस. आपण ऑलमोस्ट आता शेवटाकडे चाललोय, तर दाताच्या बाबतीतले असे कुठले गैरसमज जे तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला दिसतात, असे लोकांमध्ये दिसतात तुम्हाला? गैरसमज तर आपण बरेचसे आता बोलता पण म्हणजे हे ट्रीटमेंट बद्दलचे गैरसमज होते, पण एक आता थोडंसं कमी होतं, पण अजूनही लोक विचारतात, एस्पेशली थोडंसं एल्डरली पॉप्युलेशन, की दात काढायला येणार की पहिले म्हणतात की डोळ्याचं काय होईल का माझ्या. हो. एस्पेशली जेव्हा आम्ही आता फुल माउथ इम्प्लांट केसेस येतात, जिथं दात हलत असतात आणि आम्ही पेशंटला म्हणतो की बाबा आपले उरलेले जे काय दात आहेत तुमचे आणि ते हलत आहेत ते काढा लागतील आणि आपल्याला इम्प्लांट करायला. तर हा मोठा प्रश्न असतो. आणि हा गोड गैरसमज कसा आहे, तर की वरचे दात आणि हे जवळ याच्या पुढे काही नाही. तर आम्ही कधी कधी पेशंटला विचारतो की असं कुठं ऐकलं का की ऐकायनं बंद झालं म्हणून, ते तर जवळच आहे की. पण असा काही संबंध नाही, कारण ह्या दोन्हीच्या नसा आहेत ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की कवटी सगळ्यांनी बघितलेली असते. त्या कवटीमध्ये होल असतं जिथनं डोळ्याची नस येते, आणि आपली जी दाताची नस आहे ती कानाच्या मागणं येते. त्यामुळे इनफॅक्ट दात दुखतं तेव्हा कान दुखतो, हे कॉमन आहे, कारण ती नस तिथनं जवळनं जाते. त्यामुळे हे जे आहे ते कनेक्शन एक वेळेस आहे, पण त्याचा काही संबंध नाही. सर, अजून एक कॉमन हे मिथ असतं, मिथ आहे की नाही माहीत नाही, तर तिचं विचारायचं खरं तर. गरम गरम चहा पिल्यानंतर लगेच चूळ भरू नका, थोड्या वेळाने चूळ भरा, कारण दात लूज पडतील. नाही, ह्याच्यात दात तर लूज नाही पडणार, पण हां टेम्परेचर डिफरन्सनी दातावर प्रॉब्लेम होऊ शकतो इन टर्म्स ऑफ सेन्सिटिव्हिटी. ओके. हां, म्हणजे कसं असतं की सगळेच दाताचं तुझं आवरण पक्का असेल असं नाही आहे. त्यामुळे तू जर गरम चहा पिला असेल तर डायलेट होतं, आणि पटकन थंड पिलंस तर कुठेतरी जो एखादा दात वीक असेल, सेन्सिटिव्हिटी त्याची वाढू शकते. ओके. पण लूज होणार नाही. त्याचा आणि हिरडीचा काही संबंध नाही. राईट. आणि दुसरं म्हणजे ही जी व्यसनं आहेत, सिगरेट, दारू, तंबाखू खाणं किंवा गुटखा आणि पान मसाला वगैरे सगळं, खर्रा बिर्रा सगळं, त्यात ह्याचा दातावरती कितपत परिणाम होतो? सगळा परिणाम याच्यावरच आहे. म्हणजे पहिला परिणाम तिथं सुरू होतो आणि मग बाकीचे परिणाम सुरू होतात पेशंटचे. कारण आता तुला सांगतो स्मोकिंग, आम्हाला हे बघावं लागतं पेशंटला की दात जेव्हा काढतो, इम्प्लांट करतो, तेव्हा स्मोकिंग करतो का पेशंट, तेव्हा त्याला आम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागतात. कारण स्मोकिंगमुळे तुमचं हिलिंग कमी होतं, कारण ब्लड वेसल्स सगळे कॉन्स्ट्रिक्ट होतात, ब्लड सप्लायच पोचत नाही. आपलं ऊण जे बरं कशाने होतं,
ब्लड. हो. जर ब्लडच पोचत नसेल तिथपर्यंत जास्त ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ते हिलिंग स्लो होणार. हो, कारण ह्या स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, सगळं पहिलं तुमच्या दातालाच लागते शरीरात. म्हणजे डाग वगैरे हे तर फार छोट्या गोष्टी आहेत मी म्हणेन. हां. डाग तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन काढू शकता, पण अशा बऱ्याच प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत. किंवा आता हे गुटखा खाणे, ह्याच्यानी जो प्रॉब्लेम म्हणजे ह्याचा तर सर्वात मोठा प्रॉब्लेम मी पुन्हा तेच सांगतो, डाग हा छोटा गोष्ट झाली, हिरड्या जळून जातात तिथल्या, इतकं कॉस्टिक असतं. म्हणजे आणि हे तर प्रायमरी सांगतो सिम्पटम्स. त्याच्यानंतर प्री कॅन्सरस लिजन हे प्रकार तर वेगळाच आहे. आणि अजूनही लोकांचा गैरसमज काय असतो माहिती आहे का, 20 वर्षापासून खाते, मला काय होतं. मग मी त्यांना तेच सांगतो की अशा माणसाला विचारायचं 5 वर्षात प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, त्यामुळे ते कोणाला सांगून येत नाही. त्यामुळे हे जे प्रकार आहेत, गुटखा, सिगरेट, तंबाखू, यातलं कुठलं सेफ नाही. निकोटीन इटसेल्फ इज बॅड, कारण इट सर्क्युलेट्स इन युअर ब्लड आणि इट क्रिएट्स ट्रबल फ्रॉम देअर इटसेल्फ. वुंड हिलिंग, दुसरं काही नाही. बेसिक त्याचं सुरू होतं सगळं. माउथवॉश जे मिळतात आजकाल बऱ्याचदा, म्हणजे स्पेशली हॉस्टेलमध्ये ना, हॉस्टेलमध्ये किंवा जे ओव्हरनाईट काम करतात जॉब्समध्ये वगैरे, ऑफिसमध्ये राहतात, ते एक जनरली एक डब्बी ठेवलेली असते माउथवॉशची. दात घासायला वेळ नाही मिळाला, त्यांनी धुतलं तोंड, झालं, संपला विषय. शॉर्टकट म्हणून वापरला जातो. तर ते तेवढंच एफिशियंटली क्लीन करतं का? नाही, माउथवॉश इज गुड, इट इज अँटीबॅक्टेरियल, बट इट कॅनॉट रिप्लेस ब्रशिंग. तुला आणि दुसरं काय माहिती आहे का, हे असं नाही येते, ते स्वतःला फ्रेशनेससाठी पण वापरतात. तेवढ्यापुरती फ्रेश वाटतं तुला, आणि then you are ओके. म्हणजे तुला एक फॉल्स फिलिंग येतं की मी ब्रश केलेत. तोंडाचा वास येत नाही. हां, नाही, तो तेवढ्यापुरतीच एक अर्धा तासात पुन्हा वापस येतो. तो तेवढ्यापुरती तुला वाटतो की तो वास येणार नाही. त्यामुळे आणि युजली माउथवॉश आम्हाला पेशंट विचारतं की रेग्युलर वापरायला पाहिजे. येस, पण रेग्युलर वापरणारे माउथवॉश वेगळे असतात. ट्रीटमेंटला आम्ही जे देतो ते माउथवॉश वेगळे असतात. ओके. त्यामुळे असं करू नका की कधी डॉक्टरने एखाद्या ट्रीटमेंटला लिहून दिलं की तेच माउथवॉश वापरायचे. अल्कोहोल असलेले माउथवॉश कमी वापरावेत, कारण त्याच्याने हळूहळू टेस्ट सेन्सेशन निघून जातं पेशंटचं किंवा कमी व्हायला लागतं. कारण एव्हरी डे युझिंग अल्कोहोल, इट्स अन अल्कोहोल, त्याच्यात बेस वॉटर बेस पण येतात, तर वॉटर बेस माउथवॉश वापरा. तुम्हाला जे टेस्ट लावलं, पण इट इज अगेन इट विल अँटीबॅक्टेरियल हा एकच इफेक्ट आहे, पण दुसरा मेजर म्हणजे तुम्हाला फ्रेशनेस देतो. हे दोन आहेत. पण ह्याच्याने ब्रशिंग रिप्लेस होतं का? कारण अगेन फिजिकल मीन्स इज रिक्वायर्ड. दातांना क्लास काढण्याचं काम तर ते नाही. हां, डिस्टर्ब करतं, थोडंफार वीक करेल, काढणार नाही ते. येस, आय थिंक ऑलमोस्ट शेवटचा प्रश्न, की डेंटिस्टकडे लोक जाणं टाळतात. एक तर ते अननेसेसरी वाटतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह वाटतं. तर डेंटल ट्रीटमेंट इतक्या महाग काय असतात? हा फार अवघड आहे उत्तर द्यायला. नाही, आता अर्ध्या वेळा तर आहे ना, पहिली गोष्ट तू बोलला असं की मला जाऊ वाटत नाही. जाऊ वाटत नाही म्हणजे पेक्षा कारण नाही माझ्याकडे जायला, हे मेजर असतं. आणि कारण नाही म्हणजे काय, दुखणं नाही आहे. तर मग आम्ही म्हटल्यापेक्षा म्हणणं असं की दुखणं हेच कारण असलं पाहिजे, हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट की मला अन्नगण अडकत असेल तरी मी जायला पाहिजे, ब्लिडिंग गम असेल तरी जायला पाहिजे, तोंडातनं वास येत असेल तरी मी जायला पाहिजे. तर जेव्हा ह्या बेसिक गोष्टीसाठी जेव्हा मी डॉक्टरकडे येताना, तेव्हा डॉक्टर काय करतो, जर गरज असेल तर तुम्हाला क्लिनिंग करू देईल. तर आता मी जस्ट 1 to 10 मध्ये एक आकडा सांगतो इन टर्म्स ऑफ कॉस्टिंग इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ कॉस्ट. तर जेव्हा तू क्लिनिंग करायला येतो तेव्हा पेशंट डॉक्टर तुला एक रफली अराउंड ₹2 चार्ज करेल. कारण ट्रीटमेंटची कॉस्ट ही सगळीकडे व्हेरी आहे, त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू द कॉस्ट. कारण तो इक्विपमेंट काय वापरतो, देर कॅनॉट बी अ स्टँडर्डायझेशन. बरोबर. कारण त्या डेंटिस्टनी जर तुम्हाला आज हाय एंड इक्विपमेंट वापरत असेल तर त्याची एफिशियन्सी तेवढी चांगली असते. तर ती ट्रीटमेंट तुझी त्या ₹2 होऊ शकते का, आता तू क्लिनिंग करून आलास. पण त्याच्यामध्ये मेन काय मिळतं तुला, तर डॉक्टरची नजर मिळते की ती कुठे काय किडलं आहे का, काय आहे का, दुखण्याच्या आधी सांगतो तुला. म्हणजे काय होतं, नेक्स्ट इज गरज नसेल तर काही नाही, पण गरज असेल तर फिलिंग, मग तू फिलिंगची कॉस्ट पे करतोस, ती अजून एक रफली ₹3 पकड. आता प्रॉब्लेम काय येतो, तुम्ही इथपर्यंत कधी येतच नाही, तुम्ही दुखल्यानंतर येता. दुखलं म्हणजे काय, रूट कॅनल डायरेक्ट 5, त्याच्यावर कॅप पुन्हा 5, हे वाढत गेलं. बरं, त्याच्याहीपेक्षा जर दुर्लक्ष केलं म्हणजे काय, दुखलं आहे कॉम्बीफ्लॅम घ्या, दुखलं आहे क्रोसिन घे, दुखलं आहे कॉम्बीफ्लॅम घ्या किंवा क्लोव्ह, ते टाकलं, त्याच्याने काय होतं, काउंटर इरिटेंट तेवढ्यापुरती बंद. आणि नंतर काय होतं त्याची सांगतो ना, बॉडी आपली इतकी फॉरगिव्हिंग आहे, अनफॉर्च्युनेटली खूप फॉरगिव्हिंग आहे. त्यामुळे तो दाताचा जो दुखणारा दात असतो ना, तो थोड्या दिवसांनी डेड होतो आपोआप. पण आता हा रूट कॅनलनी डेड नाही, म्हणजे सेप्टिकली डेड नाही आहे, आत त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे आणि तो डेड आहे, तो दुखत नाही पेशंटला.
मग तो हळूहळू तुटत जातो. मग तुटल्यानंतर राहतं काय, रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट म्हणजे काय आलं, इम्प्लांट. मग ही सगळ्या गोष्टी तुम्ही मिनिमाइज कसं करू शकता, तर रेग्युलर डेंटल व्हिजिटनी. आणि दुसरा अजून एक प्रॉब्लेम सांगतो याच्यामध्ये, वाढते ट्रीटमेंट का, तर लोक जेव्हा कोणी आपण जातो ना ट्रीटमेंटसाठी, तेव्हा पूर्ण ट्रीटमेंट जरी ऐकली डॉक्टरकडनं, तर आपण आपले काय करतो, ऑफकोर्स आपले काही लिमिटेशन असतात. टाईमचा लिमिटेशन असतो कोणाकडं, मॉनिटरी लिमिटेशन, किंवा डॉक्टरने सांगितलं असेल की हे 4 दात तुमची ट्रीटमेंट करायची. आपण काय करतो, एक दात करतो आणि निघून जातो. उरलेलं तसंच आहे. मग पुन्हा आपण म्हणतो ते डेंटिस्टकडे गेलो ना, ते व्हिजिट थांबतच नाहीत, चालूच आहे. आत्ता गेलो, पुन्हा 6 महिन्यानंतर मी गेलो. अरे पण तू जेव्हा गेला तेव्हा पूर्ण केली होती का, नाही, तेव्हा तू एका दाताची ट्रीटमेंट केली, उरल्या दाताची पण सगळीच केली असती, तर मग तुम्हाला लागत नाही गरज. त्यामुळे हाही एक मिसकन्सेप्शन आहे. अर्धवट ट्रीटमेंट सोडल्याने येस, जास्त किंवा अर्धवट म्हणण्यापेक्षा एका दाताची अर्धवट नाही. पहिली गोष्ट, ट्रीटमेंट हे समजून घ्यायचं की एका दाताची नसते, अख्ख्या ओरल कॅव्हिटीची. म्हणजे उरले तुमच्याकडे जे काय 26 दात आहेत ते तुम्ही नीट करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस करा असं नाही, पण जेव्हा प्रॉब्लेम आहेत तेव्हा करून घेणं तर ते तुम्हाला टिकणार ना. मग तुम्हाला गरज नाही, मग तुम्ही वर्षातनं एकदा चेकअप केलं आणि करता ना. जेव्हा पेशंट एवढं स्पेंड करतो ना, तेव्हा तो वर्षाला येतोच. पण प्रॉब्लेम तोच आहे, इंजेक्शन लागल्याशिवाय तो येत नाही. सर, आणि दुसरी एक भीती असते डेंटिस्टकडे जायची, ते म्हणजे ते 4-4 सिटिंग बसायला खूप जीवावरती येतं. म्हणजे ते रूट कॅनल करायचं म्हटलं की आज जाणार ते फक्त क्लीन करणार, उद्या जाणार ते माप घेणार, तिसऱ्या दिवशी जाणार मग कॅप लावणार, हे खूप वेळ लागतो. आणि मग ते 3 दिवस 3 तास असं करून बसायचं, ते जीवावरती येतं आणि मग ते दुखतं. मुळात काय, ते 3 तास दुखतात. बाकी ट्रीटमेंट जनरली आपल्याला ॲनेस्थेशियामुळे दुखत नाहीत, पण ह्या ट्रीटमेंट दुखतात आणि दिसतात ते आपल्याला. दुखतात. आणि प्रॉब्ली टाईम पण आजच्या ह्याच्यात तर आता तर सगळीकडे तो टाईमचा एक मोठा इश्यू झाला आहे. आय थिंक तुला याच्यामध्ये ना, आज जे आपलं नवीन आणि आहेत बऱ्याच डेंटिस्टकडे आलेले आहेत, ज्याला आपण आज डिजिटल डेंटिस्ट्री म्हणतो, त्याच्याने खूप फरक पडला ट्रीटमेंट. म्हणजे फ्रँकली सांगतो, आता आपल्याकडे पद्धत अशी आहे की जर पेशंट रूट कॅनलला आला असेल तर तो रूट कॅनल आणि त्याच्यावरचं क्राऊन हा त्याच दिवशी घेऊन घरी जाऊ शकतो. हो. आणि एंटायर ट्रीटमेंट इज फिनिश्ड इन मॅटर ऑफ 1.5 ते 2 तास. ही डिजिटल डेंटिस्ट्रीची कमाल आहे. आज डिजिटल डेंटिस्ट्रीमुळं स्कॅनिंग म्हणजे दाताचं माप घेणं, जे आपण तुम्ही घेतले असेल ट्रीटमेंट तर तुम्हाला माहिती आहे, ते तोंडात एवढं मोठं घालतात आणि मग थांबवायचं. काही लोकांना उलट्यासारखं होतं, बरेच प्रॉब्लेम येतात लोकांना, च्युइंगम मोठं खाल्ल्यासारखं वाटतं. एक्झॅक्टली. तर ते बंद झाले. आता स्कॅनिंग म्हणजे लिटरली फोटो काढतो तसं होतं. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की ते 100% ॲक्युरेट आहे ह्याच्यापेक्षा. ओके. तर आणि त्याचा फायदा काय होतो की आता सगळं डिजिटल आपण आता बघतो, सगळीकडे डिजिटलाइज झालं आहे. तसं डेंटिस्ट्रीमध्ये पण डिजिटल रेव्होल्युशन इतकं झालेलं आहे की त्याच्यामुळं जो क्राऊन तयार होतो, आज AIनी मदतीने तो क्राऊनचं डिझायनिंग होतं. आणि मग आता बऱ्याच डॉक्टरांकडे आपल्याकडे चेअरच्या साईडलाच मिलिंग मशीन असतं. म्हणजे क्राऊन 40 मिनिटात, म्हणजे तू जे म्हणतोस ना की मला 4 वेळा जावं लागतं, मग पुन्हा माप द्यायला लागतं, हे आता हळूहळू कमी आहे. म्हणजे हे इम्प्लांटमध्ये पण तेवढंच सेम आहे. हो. म्हणजे एका दिवशी पेशंटला पूर्ण दाताचे इम्प्लांट्स लावून, दात लावून पेशंट घरी जाऊ शकतो एका दिवसात. म्हणजे सगळं आणि फुल म्हणतो मी, म्हणजे तू म्हटलं 26 किंवा काही पेशंटमध्ये 28 दात. बापरे. परमनंट नसतात, टेम्पररी असतात, पण ते सेम दिवशी देऊ शकतो. म्हणजे पेशंटला बिना दाताचं घरी पाठवणं आज तर हा गुन्हाच आहे. हो, म्हणजे एस्थेटिकली आज किती वयस्कर असलं तरी त्याला यासाठी एस्थेटिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाहिजे असतं की मी जरी मी डॉक्टरकडे जाताना माझ्याकडे 6 दात असतील, पण मला दात सगळे पाहिजे, हा प्रत्येकाचा अट्टास असतो की मी ते बिना दाताचं येणार नाही, ते 4 दात तरी दिसवते. त्यामुळे हे डिजिटल डेंटिस्ट्रीने आज खूप फरक पडलेला आहे. त्याच दिवशी दात, त्याच दिवशी इम्प्लांट, त्याच दिवशी. आणि हे प्रिडिक्टेबल. म्हणजे वी आर नॉट टॉकिंग अबाउट गेस गेम. जसं ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स नवीन, मिलिंग मशीन्स, त्याच्यानंतर 3D प्रिंटिंग, ह्या सगळ्या साह्यांनी आज डेंटिस्ट्री म्हणजे जे आज परदेशात आहे ना, एक्झॅक्टली त्या लेवलची डेंटिस्ट्री भारतात आहे. हे असं कुठंच राहिलेलं नाही आज की आपल्याकडं त्या लेवलची डेंटिस्ट्री नाही. त्यामुळेच तुम्ही बघताय नॉट ओन्ली इंडियन्स इकडे येतात, इवन फॉरेनर्स पण आज बघतात की वी आर व्हेरी कॉस्ट एफिशियंट आणि त्याच क्वालिटीचा इम्प्लांट इकडे मिळतो. त्यामुळे देर इज अ लॉट ऑफ वेव ऑफ फॉरेनर्स जे आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतात. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन झालं. म्हणजे दात एवढे इम्पॉर्टंट आहेत दाखवण्याव्यतिरिक्त सुद्धा हे आज खरं तर कळलं. आणि काढण्याव्यतिरिक्त
थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की खाली कॉमेंट्समध्ये सांगा. आणखीन काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर ते विचारायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक विषयावरती पॉडकास्ट हवे असतील तर तेही कॉमेंट्समध्ये लिहा. आम्ही या सगळ्या कॉमेंट्स बघतो, त्याच्यावरती बहुतेक कॉमेंट्सला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचा जो काही अभिप्राय असेल तो खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अजूनही मुक्तमुखला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. धन्यवाद. लोभसावा.